चीननं सुरुवात केली होती बघा 2006 ला. कधी सुरुवात केली होती? 2006 ला ग्रीन जीडीपी मोजण्यासाठी. आणि 2007 ला काय झालं? बंद पण पाडली. या टेलिकॉम सर्व्हिस मध्ये खाजगी क्षेत्राचा जवळपास वाटा आलेला आहे. किती टक्के माहितीये का? 92% आसपास. आर्थिक सुधारणांचं फर्स्ट जनरेशन चालू झालं राजीव गांधींच्या काळामध्ये 1985 ला. मी जर पेन घेतला तर तो दुसऱ्यासाठी काय पडणार आहे बरं? कमी पडू शकतो ना. यस. आणि सार्वजनिक वस्तू म्हणजे काय? का मी त्या वस्तूचा वापर केला तर दुसऱ्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची कमी पडणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचा परिणाम पडणार नाही. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कर्मयोगीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. बघा, आजचं जे लेक्चर आहे खूप महत्वाचं लेक्चर आहे. का इकॉनॉमिकचे जर तुम्ही पीवायक्यू बघितले असेल तर त्या पीवायक्यू मध्ये बरेचसे प्रश्न हे काय झालेले बरं? हॅशटॅग झालेले आहे. तर आपण ते बघणार आहोत. बघा, आजच्या लेक्चर मध्ये इकॉनॉमिकच्या आयोगाचे, याच्यामध्ये तुमच्यावाले कंबाईनचे असतील, तुमचे राज्यसेवेचे असतील किंवा फॉरेस्टचे असतील का, त्याचे जे झालेले रद्द झालेले जे प्रश्न आहेत त्याचे आपण स्पष्टीकरण पण बघणार आहोत. आणि येत्या कंबाईनला किंवा जी तुमची वाली 2026 ची कंबाईन असेल तर त्याच्यासाठी कोणते प्रश्न तुम्हाला या हॅशटॅगच्या प्रश्नांमधून फ्रेम होऊ शकतात, नवीन प्रश्न बनवले जाऊ शकतात, तर त्याचे आपण सर्व ह्या लेक्चर मध्ये तुम्हाला बघणार आहोत. तर तुम्ही सर्व लेक्चर पूर्णपणे बघायचं आहे. याच्यातूनच तुमची वाली इकॉनॉमिकची काय होईल बरं? रिव्हिजन पण होईल. थोडंसं बघायचं पण की तुम्हाला काही गोष्टी आठवताय का नाही, काही फॅक्ट्स तुम्हाला आठवताय का नाही. या रद्द झालेल्या प्रश्नांमध्ये बरेचसे प्रश्न हे तुम्हाला राज्यसेवेचे पण सापडतात. परंतु तुम्हाला आत्ताचा जर ट्रेंड बघितला तर राज्यसेवेचे मुख्य परीक्षेचे प्रश्न सुद्धा तुम्हाला कंबाईनला काय केले जाते बरं? विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, आपण सुरुवात करू. बघा, येस. तर सगळे हॅशटॅग आहेत. जवळपास तुमच्यावाले 80-85 प्रश्न आहे का ते आयोगाने इकॉनॉमीच्या आतापर्यंत 2000 माझ्या मध्ये 11 ते 25 पर्यंत सर्व हॅशटॅग केलेले आहेत. तर त्याचं आपण स्पष्टीकरण बघू आणि का हॅशटॅग केलाय ते पण बघू. बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ला आलेला प्रश्न आहे, तो हॅशटॅग केलेला आहे. प्रश्न आहे तुमचा वाला राष्ट्रीय उत्पन्न या चॅप्टरच्या संबंधित. बघा काय म्हटलेलं आहे का? निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. ओके, निव्वळ म्हणजे तुमचं काय बघा? NNP. यस. निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भात कोणती विधाने काय बोललेले बरं? अयोग्य कोणती ते तुम्हाला ओळखायचे. मग आता थोडस तुम्हाला आधी कन्सेप्ट माहित पाहिजे. बघा, एक असतो तुमचा काय बरं? जीडीपी आणि एक असतो तुमचा काय बरं? जीएनपी. यस. जीडीपी ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट आणि तुमचं वाला काय? ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट. लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये फरक काय? फक्त लक्षात ठेवा, जीडीपी जे आहे ते तुमचं कसलं, कशामध्ये मोजमाप केले जाते? तर देशांतर्गत उत्पादनात. आणि याच्यामध्ये काय असतं तुमचं वाला की देशांतर्गत उत्पादन असत प्लस निव्वळ परकीय उत्पन्न. आता मागच्या सगळ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजून सांगितलेलंच आहे, लक्षात ठेवा. मग याच्यामध्ये तुमचं फक्त नागरिक कमवतो, इथे कुणी पण देशांतर्गत कुणी पण कमवू शकतं, मग तो परकीय असेल किंवा बरं नागरिक असेल, लक्षात ठेवा. परंतु जीएनपी जो मोजला जातो तो फक्त कोणी? तर नागरिकांच्या बाबतीत. हे तुम्हाला माहित पाहिजे. ओके. आणि याच्यातून जर आपण घसारा मायनस केला, जसं जीडीपी मधून जर आपण घसारा मायनस केला तर तुम्हाला काय सापडते? कन्सेप्ट एनडीपी. याला आपण म्हणतो निव्वळ. जर तुम्हाला एन लागत असेल तर तुम्हाला काय करायचंय? मायनस. तर घसारा मायनस करायचा. घसारा म्हणजे थोडक्यात जी. ओके. आणि जीएनपी मधून मायनस घसारा केला तर आपल्याला काय सापडेल बरं? एनएनपी. यस. या दोन कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे. आता प्रश्न विचारलाय तुम्हाला एनएनपीच्या बाबतीमध्ये. आता आपण इथे बघू. बघा काय म्हटलेलं आहे? काय एका विशिष्ट आर्थिक वर्षात केलेले वस्तू व सेवांचे उत्पादन. लक्षात ठेवा काय म्हटलेलं बरं? एका विशिष्ट आर्थिक वर्षात व परदेशातून येणारे, इथं निव्वळ शब्द आहे, निव्वळ उत्पादन घटकांचे फॅक्टर इन्कम उपलब्ध दाखवते. आता पहिली गोष्ट, आपल्याला वरती असं काय म्हटलेलं नाही का एनएनपी तुमचा फॅक्टर कॉस्टला किंवा तुमचा एनएनपी काय बरं? मार्केट कॉस्टला. आता फरक काय तुम्हाला हे पण कळलं पाहिजे. जी तुमची मार्केट प्राइस असते आणि तुमची काय बरं? फॅक्टर कॉस्ट असते. लक्षात ठेवा. जर तुम्हाला घटक किमतीचं उत्पन्न काढायचं असेल तर तुम्हाला या मार्केट प्राइस मधून तुम्हाला काय मायनस करावं लागतील रे? अप्रत्यक्ष कर. आणि प्लस तुम्हाला काय करावं लागतील रे? अनुदाने. लक्षात ठेवा. जर तुम्हाला फॅक्टर कॉस्ट म्हणजे काय? घटक किंमत जर काढायची असेल तर तुम्हाला मार्केट प्राइस म्हणून काय मायनस करायचे? अप्रत्यक्ष कर.
आणि प्लस तुम्हाला काय करायचे बरं, अनुदान आहे. लक्षात ठेवा, तेव्हा तुमची फॅक्टर कॉस्ट होते. मग आता इथे काय म्हटलेलंच नाही का एका विशिष्ट आर्थिक वर्षात केलेल्या वस्तू आणि सेवांचे उत्पादन मूल्य कोणत्या किमतीला असं काही बोललेलं आहे का, नाही. आणि पुढे काय म्हटलेलं आहे की परदेशातून येणाऱ्या निव्वळ उत्पादन घटकांचे, इथे डायरेक्टली शब्द आलेला काय बरं, फॅक्टर इन्कम. त्याच्यामुळे बघा पहिलंच विधान तुमचं काय येतं बरं, अयोग्य येऊ शकतं. ओके, पुढचं बघा काय म्हटलेलं आहे की यांच्यात निर्यात आयात यांचा समावेश असतो, परंतु परदेशातून येणाऱ्या निव्वळ उत्पादन घटकांचा समावेश नसतो. हे चुकीचं आहे, कारण आपण एनएनपी बघतो, तर एनएनपी मध्ये जीएनपीचा पार्ट आहे, तर तुम्हाला काय लागणार आहे बरं, निव्वळ परकीय उत्पन्न लागणार आहे. तर ए आणि बी तुमचं काय झालं बरं, रॉंग झालं. पुढे बघा काय म्हटलेलं आहे का याला निव्वळ उत्पन्न म्हणतात, कारण सकल राष्ट्रीय उत्पन्नातून भांडवली घसाऱ्याची काय केली बरं, वजा. तर तुमचं क हे काय येऊ शकतं बरं, बरोबर येऊ शकतं. परंतु अयोग्य विचारल्यामुळे अ आणि ब असा पर्याय तुम्हाला पुढे सापडत नाही, म्हणून आयोगाने काय केलेला बरं, हा प्रश्न काय केलेला आहे, हॅशटॅग केलेला आहे. तर तुमच्या कंबाईनच्या दृष्टीनं तुम्हाला 2-3 गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे. का तुम्हाला फॅक्टर कॉस्ट काय, नंतर तुमची मार्केट प्राइस काय असते, कशामध्ये अप्रत्यक्ष करांचा समावेश कशामध्ये असतो, आणि मायनस घसारा केल्यावरती आपल्याला काय भेटतं, निव्वळ भेटतं. असं तुमचा वाला पहिला प्रश्न हॅशटॅग झालेला आहे. आणि तुम्हाला कंबाईनला काय विचारला जाऊ शकतो, तर याच्यातून तुम्हाला समजेल. येस, पुढे जाणार बघा आपलं पुढचा प्रश्न तुमचा आला बघा, राज्यसेवा मुख्यला आलेला प्रश्न तुमचा आला की भारताचे स्थूल देशांतर्गत उत्पादनातील सर्वात टक्के अनुदान हे सार्वजनिक खर्चाच्या सोबत म्हणजे कशावर खर्च केले जाते, बघा लक्षात ठेवा. अनुदानाच्या बाबतीमध्ये तुमचा प्रश्न पर्याय तांदूळ, केरोसिन, नंतर खते आणि काय बरं, वीज. आता तुम्ही जर बघितलं ना, तर अनुदानाच्या बाबतीमध्ये सर्वात जास्त खर्च हा अन्न अनुदानावर केला जातो. लक्षात ठेवा, अन्न सबसिडीवरती सगळ्यात जास्त. ओके, आणि इथे तुम्हाला कुठे फक्त तांदूळ म्हटलेले, परंतु अन्न याच्यामध्ये अन्न हा कसा व्यापक झाला, याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतील. म्हणून लक्षात ठेवा, आयोगाने हा प्रश्न काय केलेला आहे रे, हॅशटॅग केलेला आहे. फूड सबसिडीवरती सगळ्यात जास्त सरकार काय करतं बरं, खर्च करतं. आता जवळपास आत्ताची जर आकडेवारी जर घेतली तर तुम्ही पण एकदा सर्च करून बघा की नुसतं अन्न अनुदान नाही, तर एकूण सबसिडी बघा, एकूण सबसिडीवरती 1 जवळपास 19% जीडीपीच्या काय केला जातो बरं, खर्च केला जातो. जवळपास 1 म्हणजे 1-2% आसपास हा खर्च सबसिडीवरती केला जातो. तर लक्षात ठेवा, जर कधी प्रश्न आला तुम्हाला कंबाईन वरती की सर्वात जास्त खर्च कोणत्या सबसिडीवर केला जातो, तो कोणत्या सबसिडीवर केला जातो बरं, अन्न, फूड सबसिडी. तर हे तुम्हाला माहिती असणं काय बरं, गरजेचं आहे. माझ्या बाबतीत अजून तुम्हाला कंबाईनला काय केलं जातं, तर तुम्हाला फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया FCI तुम्हाला माहिती पाहिजे. येस, या FCI ची स्थापना तुम्हाला माहिती पाहिजे. आता पहिली गोष्ट FCI कायदा आहे, FCI कायदा तुम्हाला माहिती पाहिजे. FCI ऍक्ट आहे 1900 किती बरं, 64. आणि FCI ची स्थापना झाली बघा जानेवारी 1900 किती बरं, 65. 16 जानेवारी 1900 किती बरं, 65 तुमची वाली काय झाली बरं, FCI ची स्थापना झाली. कायदा कधी 1900 किती बरं, 64. तर हे सर्व तुम्हाला माहित पाहिजे, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. नंतर पुढे जाऊन तुम्हाला अन्न सुरक्षा कार्यक्रम आणलेला 2007-8 ला. लक्षात ठेवा, कार्यक्रम विचारला तर माहित पाहिजे, कायदा विचारला अन्न सुरक्षाचा तो तुम्हाला माहित पाहिजे 2000 किती बरं, 13 ला. आणि अन्न सुरक्षा कायदा भारतामध्ये त्याची अंमलबजावणी कधी झाली लक्षात ठेवा, ते तुम्हाला माहित पाहिजे जुलै 2000 किती बरं, 13 ला हा झालाय तुमचा आला भारताने. आणि महाराष्ट्राने जर विचारला अन्न सुरक्षा कायद्याची, तर ही तुम्हाला माहित पाहिजे बघा, काहीतरी फेब्रुवारी का काहीतरी का जानेवारी 2014च्या आसपास बघा, 2014 ला झालेली तुमची वाली काय बरं, महाराष्ट्राने त्याची अंमलबजावणी केली. तर याच्यावरून तुम्हाला एवढे प्रश्न तुमच्यावाले काय वाटतं बरं, फ्रेम होऊ शकतात. लक्षात ठेवा, सबसिडी सगळ्यात जास्त झाली तुमच्यावाली अन्नावरती. ओके, नंतर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया रिलेटेड पार्ट आहे 1900 किती बरं, 64चा कायदा आहे तुमचा वाला. 16 जानेवारी 1900 काय बरं, 65 ला काय झालेली त्याची वाली स्थापना झालेली. नंतर 2007-8 ला तुमचा अन्न सुरक्षा काय बरं कार्यक्रम आहे. 2013 ला तुमचा अन्न सुरक्षा कायदा आहे. आणि जुलै 2013 ला भारताने त्या कायद्याची अंमलबजावणी केली. आणि 2014 मध्ये कुणी कायद्याची अंमलबजावणी केली, तर महाराष्ट्राने त्याची अंमलबजावणी केलेली आहे. तर दुसरा प्रश्न तुमचा हॅशटॅग झालेला. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. हरित स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या बाबतीत आहे, म्हणजे तुम्हाला पुन्हा अगेन कशाच्या रिलेटेड आहे तुमचा ग्रीन जीडीपी. तर ग्रीन जीडीपी वरती यावर्षी प्रश्न किंवा 2026 साठी तुम्हाला प्रश्न येऊ शकतात.
का ग्रीन जीडीपी वरती प्रश्न येऊ शकतो? कारण ग्रीन जीडीपीच्या आत्ताच्या ज्या घटना चालू आहे, जसं नाशिकमध्ये तपोवनाची गोष्ट असेल किंवा अरवली पर्वताच्या बाबतीमध्ये जी गोष्ट असेल, याच्यावरती तुम्हाला ग्रीन जीडीपी वरती 2025च्या कंबाईनला किंवा 2026च्या कंबाईनला काय येऊ शकतो बरं, प्रश्न येऊ शकतो. आता त्याच्या बाबतीत विचारलंय बघा की 1990 मध्ये हरित स्थूल देशांतर्गत उत्पादनाची संकल्पना विकसित करण्यात आली. आता हाच प्रश्न आयोगाने अजून एकदा रिपीट केलेला 2017ला का काही ते राज्यसेवेला मुख्याला, आणि त्या प्रश्नामध्ये याचं उत्तर काय दिलेलं माहितीये का? ए हे करेक्ट दिलेलं आहे. 1990 मध्ये काय केलेलं बरं, उत्पादनाची संकल्पना विकसित केलेली आहे. आता हा हॅशटॅग आहे, पण 2017 पुन्हा रिपीट केलेला. लक्षात ठेवायचं आपला रेफरन्स देतील आयोगाचा 1900 काय बरं 90 जीडीपी ग्रीन जीडीपी ही जी संकल्पना आहे ती कधी विकसित झाली? 1990. पुढे काय म्हणले बघा, मानवी कल्याणावरती परिणाम करणारे प्रदूषण, नैसर्गिक साधन सामग्रीची कमी होणारी काय बरं किंमत, या घटकांचा विचार केला जातो. येस, बी पण तुमचं काय बरं बरोबर आहे. कारण तुम्हाला ग्रीन जीडीपी काढायचं असेल तर ग्रीन जीडीपी तुम्ही कसं काढणार का, तुमच्या जीडीपी मधून मायनस काय करणार आहे, पर्यावरणाचा काय रे ऱ्हास, याला आपण काय म्हणतो बरं, ग्रीन जीडीपी म्हणतो. ओके, तर हा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर तुमचं ए आणि बी काय येतं बरं, बरोबर येते. इथे तुम्हाला योग्यच विधाने विचारलेले आहे. बघा पुढे बघा, सन 2000 पासून चीनमध्ये हरित स्थूल देशांतर्गत उत्पादनाचे मोजमाप सुरू केले. तर हे विधान चुकीचं आहे. बघा चीननं सुरुवात केली होती बघा 2006ला. कधी सुरुवात केली होती? 2006ला ग्रीन जीडीपी मोजण्यासाठी, आणि 2007ला काय झालं, बंद पण पाडली ही पद्धत. म्हणजे एकदाच मोजमाप केलं. कधी केलं ते 2006ला, आणि बंद कधी केली? 2007ला. का बरं बंद केली? तर त्यांनी 2004च्या आकडेवारीची मोजमाप केली, आणि 2004च्या जीडीपी मध्ये त्यांना 3% घट दिसली. किती टक्के घट दिसली बरं? 3% घट. जीडीपी मध्ये 3% घट दिसली. का बरं? तर तिथे काय झालं, आपण मायनस करतोय पर्यावरणाचा काय बरं ऱ्हास मायनस करतोय. म्हणून त्यांनी काय केली की 2007 पासून ही पद्धत काय करून टाकली बरं, बंद करून टाकली. तर हा पण प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सी तुमचं चुकीचं आहे. याचं उत्तर आयोगाने दिलं. आता इथे रद्द आहे, परंतु याचं उत्तर 2017च्या याला काय दिलेलं बरं, ए आणि काय बरं बी दिलेलं आहे. आता कंबाईनच्या दृष्टीने आपल्याला काय प्रश्न विचारला जाऊ शकतो? तर भारताने पण ग्रीन जीडीपी मोजण्यासाठी काय केलेलं आहे बरं, प्रयत्न केलेला होता. तर ते केलं होतं बघा तुमचं वालं 4 तुमची वाली बघा 4 ऑगस्ट 2011ला. येस, कोणती समिती बसवली होती? पार्थ दास गुप्ता समिती. लक्षात ठेवा 2011ला पार्थ दास गुप्ता समिती बसवली होती, आणि त्या समितीने अहवाल दिलेला तुमचं वाला कधी मध्ये 2013 मध्ये. आणि बघा पुढे काय केलं बघा, 2015 पासून आपल्याला ग्रीन जीडीपी मोजायचा होता. कधीपासून बरं? 2015 पासून. परंतु ते आपण काय अवलंब केलेला नाही, आणि करणार पण नाही. कारण आपण करतोय बघा अरवली पर्वतीला काय करतोय बरं, त्याच्या बाबतीत मुद्दा आहे, तपोवनाच्या बाबतीत मुद्दा आहे. लक्षात ठेवा, तर आपण ग्रीन जीडीपी मोजायला गेलो तर आपला जीडीपी हा काय भरेल बरं, सगळ्यात कमी भरेल. लक्षात ठेवा, म्हणून आपण ही पद्धत अवलंबी नाही. पण तुम्हाला प्रश्न विचारतील की 4 ऑगस्ट 2011ला कोणती समिती बसवली होती? तर पारदास गुप्ता समिती बसवली होती. लक्षात ठेवा, हा प्रश्न तुम्हाला पुन्हा कंबाईनला येऊ शकतो. चीनच्या बाबतीमध्ये पण तुम्हाला विचारला जाऊ शकतो. येस, पुढचा प्रश्न बघणार आहे आपण. राज्यसेवा मुख्य परीक्षेला आलेला प्रश्न बघा तुमच्यावाली, की राजीव आवास योजना विचारली तुम्हाला, की झोपडमुक्त भारतासाठी भारताच्या राष्ट्रपतींनी कोणती योजना सुरू केली? तर राजीव आवास योजना. हे पण तुम्हाला विचारतील कोणासाठी? तर झोपडमुक्ती. लक्षात ठेवा याच्यासाठी. आणि मग ती कधी केलेली? तर ती केलेली बघा तुमची 2 जून 2011ला. लक्षात ठेवा 2 जून 2000 किती बरं 11ला. मग इथे तुम्हाला डेट दिसली का नाही? इथे 26 जानेवारी आहे, इथे 4 जून आहे, तर हे नाही लक्षात ठेवा. म्हणून हा प्रश्न काय झालेला बरं तुमचा वाला हॅशटॅग झालेला आहे. लक्षात ठेवा. तर कधी विचारलं तुम्हाला की राजीव आवास योजना कधी? तिथे 2 जून 2011ची. तिथे टप्पे असे, पहिला टप्पा, नंतर आत्ताचा जो 2000 मध्ये 13 का 15, नंतर 22-23 पर्यंत दुसरा टप्पा होता. असे टप्पे केलेले. परंतु तुम्हाला एवढं विचारू शकतात. मग त्याच्या रिलेटेड अजून काय आहे? तर अशीच एक योजना होती बघा, इंदिरा आवास योजना. खूप फेमस योजना, तुम्हाला माहिती पाहिजे बाबतीत कोणत्या पंचवार्षिक योजनामध्ये सुरू झाली हे पण माहित पाहिजे तुम्हाला. तर इंदिरा आवास योजना बघा 1985 आणि किती बरं 86 ची त्याची वाली स्थापना झालेली आहे. नंतर पंतप्रधान आवास योजना तुमची वाली पीएम आवास योजना, ही तुमची वाली 2015 ची योजना आहे. यस, हे तुम्हाला माहिती पाहिजे. लक्षात ठेवा. ओके, मग हे याच्या बाबतीत तुम्हाला थोडीशी माहिती घेणं गरजेचं. बघा राजीव आवास योजना 2 जून 2011 ची, इंदिरा आवास योजना 1985-86 ची, आणि पंतप्रधान आवास योजना तुमची काय बरं 2000 कितीची बरं 15 ची. यस, तर त्याच्यामुळे हा प्रश्न हॅशटॅग झालेला आहे. चलो पुढचा प्रश्न बघणार आहे आपण. दारिद्र्याच्या रिलेटेड प्रश्न तुम्हाला बघा अगेन. यस, काय म्हटलं बघा की
तज्ञ गट पद्धती लोकसंख्येच्या टक्केवारी दारिद्र्याखाली लोकसंख्येचा तुम्हाला पर्याय ओळखायचा आहे. 1983-84 मध्ये ग्रामीण भागातील दारिद्र्य 46.6% होतं. यस, आता एवढी सगळी आपण दारिद्र्य करू शकणार नाही. प्रश्न आपला राज्यसेवा पूर्वला आलेला होता प्रश्न, परंतु आपल्याला कंबाईनला काय इम्पॉर्टंट आहे, कंबाईनला तुम्हाला ऍटलीस्ट 2004-5 असेल, 2000 तुमचे काय बरं 9-10 आणि 2011-12. ओके, तर याची तेंडुलकर समितीनुसार तुम्हाला माहिती पाहिजे सगळी दारिद्र्याची आकडेवारी वगैरे, किंवा 2011-12 ची अजून काय बरं रंगराजन समितीनुसार तुम्हाला माहिती पाहिजे. अजून तुम्हाला काय याचे वाले की प्रतिमाह किती पैसे पाहिजे तुम्हाला प्रतिमाह, तर ते तुम्हाला माहिती असणं काय बरं गरजेचे. खूप वेळा प्रश्न विचारले. याच्या अगोदरचे आपले इकॉनॉमिकचे जेवढे पण युट्यूबला लेक्चर टाकले त्याच्यामध्ये मी पूर्णपणे एक्सप्लेन केलेले. जसं की आता याची एकदम ट्रिक्स तेंडुलकर नुसार ओबीसी नावाची, तर सगळ्यात जास्त कोणत्या राज्यामध्ये दारिद्र्याचे प्रमाण आढळून आलं, तर बघा 2004-5 ला काय होतं उडीसा, नंतर 2009-10 ला काय होतं बरं बिहार, 2011-12 ला काय होतं बरं छत्तीसगड. यस, रंगराजन समितीनुसार पण काय होतं बरं छत्तीसगड. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं. आता इकडे तुम्ही तिन्ही प्रश्न टाकला ना, आपल्याला एवढं डिटेल मध्ये येणार नाही. हॅशटॅग झालेलं बघा, हा हे बरोबर आहे तुमचं 46%. 93-94 ला पण किती टक्के दारिद्र्य होतं, 36, हे पण बरोबर आहे तुमचं. 90-91 ला 35% शहरी भागात दारिद्र्य होते, हे पण तुमचं बरोबर आहे. ओके, इथे थोडस ते चुकीचं वाटतंय, किंवा अ ब क नावाचा असं काही पर्याय नाही, किंवा वरील पैकी सर्व नावाचं पण असं काही पर्याय नाही, कारण 3 स्टेटमेंट तुमचे बरोबर आहे, म्हणून तुम्ही काय केलेलं बरं हॅशटॅग केलेला. इथे पण लाईक क्लोज आहे, खूप 38% आसपास आहे, खूप क्लोज आहे. जरी द स्टेटमेंट धरलं तर वरील पैकी सर्व पर्याय असा नाही तुमच्याकडे, किंवा अ ब क नावाचा पण पर्याय नाही, तर हा हॅशटॅग झालेला आहे. तर तुम्हाला याच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारू शकता, पण कंबाईनला लक्ष ठेवायचं आहे 2004-5, 2009-10, 2000 किती बरं 11-12 हे तुम्हाला काय बरं माहिती असणं गरजेचं आहे. यस, पुढचा प्रश्न बघू आपण. यस, पुन्हा दारिद्र्यावरती प्रश्न आलेला बघा. 1999 आणि 2000 मध्ये भारतातील दारिद्र्याचे प्रमाण किती होतं. आता शक्यतो इथे माझ्यामध्ये का हॅशटॅग झाला असेल हा प्रश्न, कारण इथे त्यांनी मेन्शन केलेलं नाही का कोणत्या समितीनुसार किंवा तज्ञ गटानुसार किंवा नियोजन आयोगाच्या नियोजन आयोगाने स्थापन केलेल्या समितीनुसार किंवा लकडवाला समितीनुसार असं कोणत्या प्रकारचं मेन्शन केलेलं नाही, किंवा आर्थिक पाहणी काही मेन्शन केलेलं नाही. फक्त म्हटलंय का 1999 आणि 2000 मध्ये भारतातील दारिद्र्याचे प्रमाण किती होतं. तर लक्षात ठेवा, याचं उत्तर खरं पाहिजे होते 26.1%. हे तुमचं आहे लकडवाला समितीनुसार तुमचं काय बरं 26 किती बरं 1, परंतु शक्यतो इथे त्यांनी मेन्शन नाही केलेलं आहे, म्हणून तो प्रश्न काय झालेला बरं हॅशटॅग झालेला आहे. लक्षात ठेवायचं. यस, परंतु उत्तर जर कधी रिपीट आलं तिथे लकडवाला समितीचं नाव असेल तर माहिती असणं गरजेचं बरं 26 किती बरं 1%. यस, पुढे जाणार आपण बघा. जोड्या लावण्यासाठी तुम्हाला प्रश्न आलेला आहे, राज्यसेवेचाच प्रश्न आहे हा, आणि तो पण हॅशटॅग झालेला बघा. थोडस मी झूम करतो. यस, का बरं हॅशटॅग झालेलं ते बघा. यस, आता जर आपण गेलं तर आपल्याला याच्यामध्ये काय माहितीये, तर आपल्याला माहितीये बघा की तुम्हाला ही जी 2250 कॅलरी बघा, 2250 कॅलरी हे तुम्हाला कॅलरीज पाहिजे. हे कोणी सांगितले 2250 तज्ञ लोकांनी. जसं आपल्या अलग कार्यगटाने 2100 आणि किती सांगितले होते बरं 2400, तसं एकूण 2250 हे तज्ञ गटाने सांगितले, आणि दांडेकर आणि काय बरं रथ. लक्षात ठेवा, हे तुमचं जोडी लागायला पाहिजे. लक्षात ठेवा, ड ची जोडी काय लागायला पाहिजे तुमची बरं 3 नंबरची लागायला पाहिजे. मग तुम्ही ड चा 3 नंबर बघितलं तुमच्याकडे हा एक ऑप्शन राहतो. लक्षात ठेवा, मग याच्यामध्ये बघा जागतिक बँक, या जागतिक बँकेने काय सांगितलं दारिद्र्यातील काय सांगितलेलं बरं अंतर सांगितलेलं. हे पण लक्षात. गौरव दत्त आपल्याला माहिती आहे तज्ञ समितीमध्ये, त्यानं पण काय सांगितलेलं दारिद्र्यातील काय बरं अंतर सांगितलेलं आहे. लक्षात ठेवा, परंतु त्याच्या अगोदर ही कन्सेप्ट आणलेली कोणी बरं जागतिक बँकेने. मग अ चं 2 पण तुम्हाला भेटतं. गौरव दत्त बघा, आता गौरव दत्तनं ही सांगितलेलं आहे काय रे उष्मांक 2400 आणि 2100 कॅलरी नाही. तज्ञ कोणत्याही समितीनं 2400 आणि 2100 कॅलरी सांगितलं नाही, त्यांनी 2250 सांगितलेलं आहे. या नियोजन आयोगाने बसवलेल्या समितीने सांगितलं की ग्रामीण भागात 2400 आणि शहरी भागात किती बरं 2100. तर ब चं 1 तुमचं, म्हणून हा प्रश्न झालेला आहे हॅशटॅग. तुम्हाला इथे जोड्या जुळता येत नाही. लक्षात ठेवा, किंवा मग इथे म्हटलेलं बघा लकडवाला समितीने 1973 नाही, लकडवाला समितीने नाही, ही जी 1973-74 ची दारिद्र्याची आकडेवारी ही सांगितली तुमची अलग कार्यगटाने. कोणत्या कार्यगटाने सांगितली, तर अलग कार्यगटाने. जवळपास त्यांनी 54च्या आसपास टक्क्याचं एकूण दारिद्र्य सांगितलं होतं, 54% आसपास जवळपास. आणि तेही सांगितलं होतं बघा शहरी भागात किती रुपये लागतील बरं 57 रुपये पर मासिक, आणि तुमचं आलं ग्रामीण भागासाठी किती लागतील बरं 49 रुपये लागतील. तर हे तुम्हाला माहिती असणं काय बरं गरजेचं आहे, म्हणून हा प्रश्न हॅशटॅग झालेला आहे. आता तुम्हाला थोडस ते प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा की जागतिक बँकेने आताच्या करंट मध्ये महत्वाची गोष्ट का नवीन त्यांनी काय केलेलं बरं अपडेटेशन केलेलं आहे का, म्हणजे तुमचं आलं निम्न
उत्पन्न गट आहे तुमचा वाला. नंतर तुमचा काय बरं मध्यम उत्पन्न काय बरं गट आहे काय असेल तो निम्न मध्यम गट. आणि नंतर काय उच्च मध्यम गट असे तुमचे काय केलेले त्यांनी नवीन अपडेट केलेले बघा. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं बघा पर डे डॉलर. लक्षात ठेवा निम्नसाठी तुमचं आलं बघा पर डे डॉलर तुम्हाला माहित पाहिजे ते सांगितले तुमच्यावाले. किती डॉलर सांगितले तुमच्यावाले बरं. नाही आता नवीन जे अपडेट केलं ना निम्न नंतर तुमचं काय बरं मध्यम आणि तुमचं काय बरं उच्च. तर हे जवळपास तुमचं पर डे लक्षात ठेवा पर डे लक्षात ठेवा हे जवळपास तुमचं आलं किती बरं 3% आसपास आहे तुमचं आलं. नंतर बघा तुमचं आलं हे आहे बघा मध्यमध्ये तुमचं किती टक्क्याच्या आसपास आहे बरं $4 $3 आणि किती बरं $4 आणि उच्च जे आहे ते तुमचं किती बरं $8च्या आसपास. एकदा फक्त तुम्ही एकदा करंट अफेअर मध्ये बघून घ्या किंवा सर्च मारा. लक्षात ठेवायचे तुम्हाला ही नवीन अपडेट केलेलं आहे. निम्न $3 पर डे ला मध्यम आहे तुमचं $4 आणि उच्च आहे तुमचे किती डॉलर बरं $8. तर हे तुम्हाला जागतिक बँकेच्या विषयी तुम्हाला काय विचारू शकतात. यस बाकीचं तुम्ही दांडेकर आणि रथ यांचं पॉवर्टी इन इंडिया हे पुस्तक तुम्हाला माहित पाहिजे का त्यांनी पॉवर्टी इन इंडिया मध्ये पहिल्यांदा कॅलरीजचा काय लावला होता बरं त्यांनी निकष सांगितले होते. यस पुढे जाणार आपण. पुढचा प्रश्न तुमचा आला बघा. यस राज्यसेवा मुख्य 2026 ला पुन्हा दारिद्र्यावरती आलेला प्रश्न आहे की राष्ट्रीय पातळीवर दारिद्र्याचे गुणोत्तर मापन सुरेश तेंडुलकर समिती पद्धतीवर आधारित आहे. यस आपण जरी बरोबर धरलं पुढे बघा आपण तेंडुलकर समिती पद्धतीचा आढावा घेण्यासाठी सरकारने 2013 मध्ये रंगराजन समितीची नियुक्ती केली. हे विधान तुमचं काय बरं चुकीचं आहे कारण रंगराजन समिती तुमची कधीची 2012ची. यस 13 मध्ये नाही तुमची आणि अहवाल कधीचा 2000 किती बरं 14चा. हे तुम्हाला माहित पाहिजे. लक्षात ठेवा थोडीशी आकडेवारी इयर्स मध्ये त्यांनी काय केलेले कन्फ्युजन केलेले आहे त्याच्यामुळे प्रश्न हॅशटॅग झालेले. तर रंगराजन 12 म्हणून तुमचं आलं ब काय तर बरं 100% चुकीचं येतं. पुढे म्हणलं बघा नियोजन मंडळाच्या मध्ये 15% भारतीय दारिद्र्य रेषेखाली आहे. परंतु इथे काही ते बघा या प्रश्नामध्ये तुम्हाला काही इयर्स दिलेले नाही कधी 1920 आहे का कधी समितीचं असं काही पूर्णपणे काही दिसतच नाही. काय म्हणताय नियोजन मंडळाच्या फक्त 15% भारतीय दारिद्र्य रेषेखाली आहे त्याच्यातून काही समजत नाही. तर क पण तुमचं विधान काय येतं बरं चुकीचं येतं. मग फक्त जर तुम्ही अ जर बरोबर धरलं शक्यतो तर अ तुम्हाला कुठेही पर्याय दिसत नाही. म्हणून हा क्वेश्चन काय झालाय तुम्हाला बरं हॅशटॅग झालेला आहे. आता याच्या आधीच्या व्हिडिओ मध्ये मी सगळं सांगितलेलं आहे तेंडुलकर समितीचं दारिद्र्य काय आहे. ओके 21.9% कुठे तुमचं आलं 29% कुठे आहे. नंतर रंगराजन समितीचे तुम्हाला सांगितलेलं आहे ग्रामीण भागासाठी 32 रुपये पर डे कुठे आहे तुमचे आले 48 रुपये शहरी भागासाठी पर डे कुठे तुम्हाला. तर हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. एकदा तुम्ही थोडंसं रिवाइज करा. शक्यतो आता ते प्रश्न विचारतील कोणत्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण आहे तर ते एकदा तुम्ही थोडंसं कंबाईन साठी करून जा. येस पुढचा प्रश्न बघणार आहे बघा आपण. तर प्रश्न असे बघत चाला हॅशटॅग कसे झालेले कळतं तुम्हाला. इथे पूर्ण इयर दिलेलं नाही इथे इयर चुकवलंय तर हा अप्रोच घ्यायचा आपल्याला कंबाईन 13च्या 12च्या 13 करून टाकलं तरी तुम्हाला अहवाल विचारतील अहवाल तुमचा कधीचा बरं 14चा हे तुम्हाला माहिती असणं. येस पुढचा प्रश्न बघा कधीतरी हा कंबाईनला येऊ शकतो बघा अशा प्रकारचा प्रश्न आहे. प्रश्न दिलेला त्यांनी की भारतात गांधी जयंती 2 ऑक्टोबर आधी तर त्यांनी 2 ऑक्टोबर म्हणायला पाहिलं होतं 1980 दिलंय त्यांनी बघा 2 ऑक्टोबर 1980 रोजी कोणता दारिद्र्य निर्मूलन रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरू केला. येस आता 2 ऑक्टोबर 1980 ला बघा राष्ट्रीय ग्रामीण रोजगार काय बरं कार्यक्रम आहे हा 2 ऑक्टोबर 1980 कितीचा बरं 80चा. ओके नंतर ग्रामीण भूमीहीन रोजगार हमी कार्यक्रम आहे हा तुमचा 15 ऑगस्टचा आहे 1980 किती बरं 83चा. यस मग तुमचा ब इलिमिनेट होतो बघा इथे म्हणलंय करण्यात आला ब कुठे तुमचा इथे ब इलिमिनेट झाला तुमचा. ई जर बघितलं तर ट्रायसेम पण तुमची काय बरं 15 ऑगस्ट 1980 किती बरं 1980 ची तुमची वाली. यस तर ई पण इलिमिनेट झाला. राहिला तुमच्याकडे काय बरं अकड. आता अकड बघू बघा आश्वासित रोजगार योजना ही 2 ऑक्टोबर 1993 ची घरातील किमान 2 व्यक्तींना 100 दिवस काम देणे. लक्षात ठेवा घरातील किमान 2 व्यक्तींना. परंतु ते पूर्ण ग्रामीण भागाचा या योजनेमध्ये समावेश नव्हता. दुर्गम भाग डोंगराळ भाग वगैरे त्या भागाचा समावेश होता. आणि पंतप्रधान रोजगार योजना ही सुद्धा तुमची 2 ऑक्टोबर 1980 किती बरं 93 ची. तुम्ही पहिल्या ऑप्शनला गेले अ क ड परंतु त्यांचा प्रश्न चुकलेला काय बरं आहे कारण 2 ऑक्टोबर 1980 म्हटलेला आहे ही कधी झालेला आहे 93च्या. म्हणून हा प्रश्न काय झालेला बरं हॅशटॅग झालेला आहे. जर प्रश्न असा असता म्हणून तुम्हाला सांगतो भविष्यामध्ये पुन्हा नवीन प्रश्न तयार होऊ शकतात कंबाईन साठी. 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या निमित्ताने कोणत्या योजना चालू झाल्या तर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम आश्वासित रोजगार कार्यक्रम ही पण 2 ऑक्टोबरची आहे. पंतप्रधान रोजगार योजना ही पण कधीची बरं 2 ऑक्टोबरची आहे. अजून याच्यामध्ये बघा एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम
एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. तर ही पण तुमची बघा 2 ऑक्टोबर 1980 ची ते. यस, हे तुम्हाला माहिती असणं काय बरं गरजेचं आहे, विकास कार्यक्रम. तर असे प्रश्न करायचे. किंवा 15 ऑगस्टला कोणत्या योजना चालू झाल्या, तर 15 ऑगस्टला बघा ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम आहे. 15 ऑगस्ट तुमची कोणती योजना आहे बरं, ट्रायसेम नावाची योजना आहे. ही तुम्हाला माहित नाही, घरी जाऊन एकदा प्रॉपर करा. तुमच्या स्वयंरोजगारीत कोणत्या योजना आहे, तुमच्या रोजगारीत कोणत्या योजना आहे, कुशल कामगारांसाठी कोणत्या योजना आहे, अकुशल कामगारांसाठी कोणत्या योजना. आपण ऑफलाईनच्या लेक्चरला सर्व विद्यार्थ्यांना सांगितलं, परंतु तुम्हाला कारण एक शब्द ते जसं फॉर एक्झाम्पल प्रश्न कसा राहतो, कंबाईनचा पेपर सोपाच राहतो, पण तुम्हाला अप्रोच कळला पाहिजे का मनरेगा ही कुशल कामगारांसाठी आहे. तर हे तुम्ही काय चुकीचं येतं. मनरेगा कुशल कामगारांसाठी का नाही, मनरेगा कोणत्या, तर अकुशल कामगारांसाठी. तर तुम्हाला कुशल स्किल वर्करच्या योजना माहित पाहिजे, अनस्किल वर्करच्या योजना तुम्हाला काय बरं माहिती असणं काय बरं गरजेचं. येस, पुढे जाऊ आपण. पुढचा प्रश्न बघा तुमचा आला. आता असे प्रश्न तुम्हाला काय विचारणार नाही, कारण तो विचारला 2016ला. लक्षात ठेवा, हे राज्यसेवा मुख्य वनसेवा मुख्यच आहेत, असे तुम्हाला काय विचारणार नाही. तुम्हाला फक्त काहीतरी अप्रोच कळला असेल तर त्याच्यामध्ये लॉजिक लागून जाईल. परंतु हा प्रश्न हॅशटॅग झालेला आहे, म्हणून याच्यावर मी काय तुम्हाला जास्त एक्सप्लेनेशन करीत नाही. तुम्ही आता सध्या काय करू शकता, तर 2020 पासून तर 2025 पर्यंत किंवा 24 पर्यंत सर्वात जास्त बेरोजगारीचं प्रमाण कोणत्या राज्यामध्ये आढळतं. लक्षात हे करून जा तुम्ही. लक्षात ठेवा, सर्वात जास्त बेरोजगारीचं प्रमाण कोणत्या राज्यामध्ये आढळतं आणि सर्वात कमी बेरोजगारीचं प्रमाण कोणत्या राज्यात आढळतं. तर थोडस लास्ट 2-3 वर्षाचे तरी तुम्हाला माहिती असणं काय बरं गरजेचं आहे. यस, ओके. पुढचा प्रश्न बघा तुमचा आला. हा प्रश्न काही रद्द होण्याच्या मार्गावर नव्हता, परंतु रद्द केलेला त्यांनी. वेगवान आणि अधिक समावेश विकासाकडे भारतीय पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट होते. येस, हे कोणते बरं तुमचं 11 यायला पाहिलं होतं, याच्या केवळ यायला पाहिलं होतं, परंतु त्यांनी हॅशटॅग केलेला आहे. हा, याचा शाश्वत शब्द असता. कोणता शब्द असता बरं, शाश्वत. तर मग हा कोणती योजना झाली असेल तुमची, 12वी पंचवार्षिक योजना झाली असते. आता शक्यतो तुम्हाला पंचवार्षिक योजनेवर कंबाईनला प्रश्न नाही विचारणार, परंतु त्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय काय झालेले, जसं तुम्हाला बोकोर, नंतर तुम्हाला काय पोलाद प्रकल्प असतील तुमचेवाले ते माहित पाहिजे, हिराकुड आणि काय तुमच्या भाकरा नांगल प्रकल्प ते तुम्हाला माहित पाहिजे. तुम्हाला आता पंचवार्षिक कोणी विचारणार, पण कधी झालेले, कुठे झालेले, ह्या गोष्टी माहित पाहिजे तुम्हाला. MRTP कायदा वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणून पंचवार्षिक योजना पण करायची आहे, पण त्याच्या मधला डाटा खूप इसेन्शियल आहे, महत्वाचा आहे. आता तुम्हाला ही योजना कधीची हे काही प्रश्न विचारणार नाही, तर हा प्रश्न तुम्हाला माहिती असणं काय बरं गरजेचं आहे. 11वी पंचवार्षिक योजना तुम्हाला माहित पाहिजे. बघा, 1 एप्रिल 2007 ला चालू झाली आणि संपली कधी, 31 मार्च 2012 ला. येस, आणि पुढे 1 एप्रिल 2012 पासून तुमची कोणती योजना सुरू झाली बरं, 12वी पंचवार्षिक योजना सुरू झाली आणि संपली कधी तुमची वाली 2000 किती बरं 17 ला. आणि मध्येच तुमचं तुमचं काय आलेलं आहे, नीती आयोग आलेलं आहे 1 जानेवारी 2000 किती बरं 15 ला. एकदम सिंपल आहे. नीती आयोग कोणत्या देशाच्या धर्तीवर, चीनच्या धर्तीवर केलं, हे तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे. कधी कधी या नीती आयोगानं तुम्हाला लॉंग फॉर्म पण विचारलेला आहे. त्यांनी याच्या धर्तीवर महाराष्ट्राने मित्रा नावाची संस्था काय केली बरं स्थापन केलेली आहे. तर त्याचे पण तुम्हाला अध्यक्ष सदस्य यांनी मागच्या लेक्चरला माझ्यामध्ये कोणत्या तरी टेस्ट सिरीजला मी ते प्रश्न टाकलेले, तर त्याच्यामध्ये प्रॉपर एक्सप्लेनेशन केलं आलेला आहे तुम्हाला. येस, तर येस, पुढे जाणार आहे बघा प्रश्न तुमचा आला की पंचवार्षिक योजना तयार करण्यामध्ये हा घटक संस्थांचा समावेश असतो. आता पंचवार्षिक योजनांचा विचारलेला आहे. नीती आयोगाचा काही संबंध आहे का, नाही. नीती आयोग तर पंचवार्षिक योजना म्हणजे 12वी पंचवार्षिक योजना दरम्यान झाली. केंद्रीय मंत्रिमंडळ तर तसं पर्याय पण नाही बघा. आणि राष्ट्रीय विकास परिषदेचं खरं उत्तर आहे 6 ऑगस्ट 1900 किती बरं 52 बघा. एक नियोजन आयोग होतं 15 मार्च 1900 किती बरं 50 ला. यस, तर त्याला कम्प्लीट आता 75 वर्ष पूर्ण झाले, तर कधी कधी विचारू पण शकतात. आणि त्यांनी जर ज्यांनी आराखडा बनवला असेल पंचवार्षिक योजनांचा आणि त्या आराखड्याला किंवा परवानगी देण्याची शेवटची, तर ती राष्ट्रीय विकास परिषद 6 ऑगस्ट 1900 किती बरं 52. तसं काही पर्याय नाही किंवा फक्त क नावाचा पण पर्याय नाही. तर तुम्हाला हा पर्याय काय झालेला आहे, तुमचा हॅशटॅग झालेला, हा प्रश्न तुमचा हॅशटॅग झालेला आहे. यस, असं बारीक बारीक थोडस बघत चला. पुढचा प्रश्न बघा तुमचा आला की 11व्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ सांगा. स्पेसिफिक नाही बघा. 2012 मध्ये जर बघितलं तर तुम्ही आता हे उत्तर यायला पाहिजे 2007 ते 2000 किती बरं 12. परंतु तुम्ही जर बघितलं तर 31 मार्च 2012 पर्यंत तुमचं आले तर कोणती योजना होती बरं 11वी होती. आणि 1 एप्रिल 2012 पासून कोणती चालू झाली बरं
12वी चालू झाली, लक्षात ठेवा. म्हणून स्पेसिफिक डेट नाही खरं म्हणजे, परंतु हे उत्तर द्यायला पाहिजे होते. परंतु मुलं प्रश्न रद्द करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा रेफरन्स देऊ शकतात की 2012ला दोन्ही पण योजना होत्या, 11वी पण होती आणि कोणती बरं 12, असं पण लॉजिक लावू शकतात. म्हणून तुमचा हॅशटॅग झालेला आहे बघा हा पण प्रश्न. तर तुम्हाला माहित पाहिजे मग अशी 11व्या पंचवार्षिक योजनेचं नाव उद्दिष्ट विचारलं, 12व्या पंचवार्षिक योजनेचं नाव उद्दिष्ट विचारलं, 10व्या थोडस माहित पाहिजे तुम्हाला. येस, पुढे जाणार आहे आपण. हा एक प्रश्न झालेला बघा, हा पण हॅशटॅग झालेला आहे. याचं बऱ्यापैकी आता मला एवढं उत्तर शोधण्यामध्ये यश नाही मिळालं, पण बघा वृद्धीसह सामाजिक न्याय आणि समानता या 9वी जी योजना आहे, 9 पंचवार्षिक योजना, यस त्याचं उद्दिष्ट आहे त्याचं, याच्यावर भर दिला गेला. 10व्या योजनेचं वार्षिक वृद्धी 7.9 होती, पण जवळपास अप्रॉक्सिमेटली काय म्हणलं बरं 8%. तर हे पण विधान ते बरोबर येऊ शकतात, लक्षात ठेवा. आणि पायाभूत विकास यावर दुसऱ्या योजनेचा भर देण्यात आलेला. तर पायाभूत विकास म्हणजे तुमचे काय बरं उद्योग वरती, यस भर देण्यात आलेला. एकतर हे तुमचं आलं, आता बघा याच्यातलं जर तुम्ही 7.9 उचललं तर तुमचं, आणि हे पण चुकीचं धरलं तर उद्योगावरती जर दिला तर फक्त तुमच्याकडे उत्तर काय बरं भेटतं. किंवा तुम्ही जर याला जर पकडलं की 7.9 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 8च्या आसपास आहे तुमचं पण उत्तर भेटतं. आणि तुम्ही जर जास्त याच्यावरती खोलवर गेले की उद्योगावरती गेले, परंतु तिथे काय होता जास्त भर कशावर दिला बरं पायाभूत विकास, तर वरील पैकी सर्व, असं तुमच्याकडे काय पर्याय सापडत नाही. त्याच्यामुळे हा पण तुमचा प्रश्न काय केलेला आहे बरं हॅशटॅग केलेला आहे. आता दुसरी गोष्ट काय माहितीये का तुमची वाली, जो तुम्हाला आयोग प्रश्न टाकू शकतो आणि बरेच मुळे ते चुकू शकतात बघा, की दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा जो उद्दिष्ट होता तो काय होता बरं उद्योग होता. परंतु जर कधी विचारला तिने का सेकंड 5 इयर प्लॅन मध्ये सर्वात जास्त खर्च कशावरती झाला, तो झालेला आहे वाहतूक आणि कशावरती रे दळणवळण. लक्षात ठेवा. आता बरेच मुलं लक्षात ठेवा, तुम्हाला माहितच पाहिजे, कारण बरेच तिथे ते टाकतील का उद्योगावरती सर्व जास्त खर्च झाला, असं चालणार नाही. लक्षात ठेवा, उद्योगावरती भर होता पण खर्च झालेला वाहतूक आणि काय बरं दळणवळण होतं. तुम्हाला हे समजलं पाहिजे. असे प्रश्न कंबाईनला तुम्हाला येऊ शकतात आणि बरेच मुलं त्या गुगलीमध्ये काय होऊ शकतात बरं अडकू शकतात. यस, पुढचा प्रश्न बघणार आहे आपण. चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात खालीलपैकी काय घडले होते. तर चौथी पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ तुम्हाला माहित पाहिजे 1969 प्लॅन हॉलिडे नंतर चालू झाली आणि 1900 किती पर्यंत 74 पर्यंत. आता बुद्ध हसण्याचा प्रसंग पोखरण चाचणीच्या बाबतीमध्ये होता, हा 5व्या पंचवार्षिक योजनेतला. तर हे तुमचं इलिमिनेट होतं बघा. नंतर भाकरा आणि हिराकूट धरणाचा अवलंब, हे पण याच्यामध्ये नाही, हे तुमचं पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये. नंतर भारत चीन युद्ध 1900 तुमचं आलं बरं 62, तर हे पण तुमचं चौथ्या पंचवार्षिक योजनेत येत नाही. आणि अधिक प्राथमिक शाळांची मांडणी तर मला नाही वाटत का ते तुमच्या चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये असेल, कारण जसं आपण पुढे चाललंय तसं शाळांची मांडणी काय होत चालली बरं जास्त होत चाललेली. तर ही शक्यतो 10व्या पंचवार्षिक योजना, 10व्या आणि कोणत्या माहिती का 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये, तर तुमचं वाला असं कोणतंही उत्तर भेटत नाही. ते लक्षात ठेवायचं तुम्हाला. हॅशटॅग घ्यायचा आहे. मला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे की पोखरण चाचणीला का बरं बुद्ध हसण्याचा प्रसंग असं म्हटलं गेलं असेल, का बरं तो त्याला असं नाव देण्यामध्ये आलं असेल. तर कमेंट बॉक्स मध्ये जर कोणाला उत्तर माहिती असेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायची आहे. यस, पुढचा प्रश्न बघा तुमचा आला. मुंबई नागपूर समृद्धी कॉरिडॉरच्या बाबतीमध्ये 100% तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. यस, समृद्धी महामार्गाच्या बाबतीमध्ये तर तुम्हाला माहिती किती किलोमीटर होता काय वेळ, तुम्ही सगळे डिटेल करून गेलेले बघा. तो जायचा टोटल किती जिल्ह्यातून माहिती आहे तुमचा वाला, यस 10 जिल्ह्यातून. 10 जिल्हे जायचे. जवळपास किती तालुक्यातून जायचा तुमचा 26 तालुक्यातून जायचा. आणि खेडी होती किती माहिती का 392 खेडी. तसा पर्याय नाही ना तुमचा. इथे तिने 24 जिल्ह्याचा हात इलिमिनेट होऊन जातो 24 जिल्ह्यावाला. इथे 10 जिल्हे, तर इथे तुम्हाला 26 तालुके नाही. तर हा पण म्हणजे हा म्हणून हा प्रश्न काय झालेला आहे बरं हॅशटॅग झालेला आहे. यस, मग आपल्याला हात विचारतील पुन्हा रिपीट जर विचारलं लक्षात 10 जिल्हे 26 तालुके आणि 392 खेडी. बऱ्याच लोकांना खेडी माहित नाही राहत, परंतु आयोगाच्या ज्या प्रश्नामध्ये दिलेले त्यांनी 300 किती बरं 92 खेडी. आता तसा प्रश्न आपल्याला विचारते बघा कशा बाबतीत, शक्तीपीठ महामार्ग कंबाईन साठी प्रश्न लक्षात ठेवा. शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीमध्ये तुम्हाला प्रश्न विचारतील, कारण आपल्याला एक टॉपिक आहे ना याच्यामध्ये काय आहे तुमच्याकडे पायाभूत विकास इकॉनॉमी मध्ये. तर तिथे तुम्हाला प्रश्न विचारतील मग किती किलोमीटरचा मार्ग होता. तर अराउंड तुमचा काय बरं 800 किलोमीटरचा. तुम्हाला फिक्स माहित पाहिजे, मी अप्रॉक्सिमेट सांगितलं. आता 801 एक 802 एक 803 येते, तुम्ही सांगा अप्रॉक्सिमेटली तुम्ही काय सांगितलं बरं 800 किलोमीटर. येस, आता शक्तीपीठ महामार्ग मग कोणत्या ह्याच्यातून जातो, किती जिल्ह्यातून जातो, टोटल किती जिल्हे 12 जिल्हे. यस, किती तालुके आहेत 37 तालुके आणि किती खेडी आहेत 370 खेडी. लक्षात ठेवा हे सोपं आहे. 37 आणि काय लक्षात ठेवायचं बरं 370 एक शून्य तो वाढवायचं खेड्यांवर.
तर हे तुम्हाला माहिती पाहिजे बरं. कुठून सुरुवात होती शक्तीपीठ महामार्गांची? तर वर्धापासून, आणि इकडे शेवटला तुमच्याकडे कुठे संपतं बरं? म्हणजे गोवा ही सीमा आहे. सिंधुदुर्गाचा जो सिंधुदुर्गामध्ये लास्ट काहीतरी खेडी, तर तिथे तुमची वाली काय बरं तिथे एंड होतं त्याचा वाला. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं. शक्तीपीठ महामार्ग तुम्ही करून जा, प्रॉपर करून जा. कोणत्या जिल्ह्यातून जातोय, कुठून जात नाही, हे तुम्हाला माहिती असणं काय गरजेचं आहे. जसं नाशिक जिल्ह्यातून तुमचा आला समृद्धी महामार्ग जातो का? तर जातो ना इगतपुरी गोटीवर. मग तुमचा शक्तीपीठ महामार्ग जातो का नाशिक जिल्ह्यातून? तर ते तुम्हाला माहिती असणं काय बरं गरजेचं आहे. येस, पुढे जाणार आपण बघा. काय म्हणलं बघा, सध्या टेलिकॉम क्षेत्रात कोणत्या क्षेत्राचा वाटा 56% आहे? येस, आता त्यांनी राज्यसेवा मुख्य 2013 ला विचारलेला प्रश्न आहे. येस, आता याचं उत्तर काहीतरी उत्तर तर निघायलाच पाहिजे होतं. एक तर सार्वजनिक क्षेत्राचा वाटा जास्त असू शकतो किंवा काय बरं खाजगी क्षेत्र, पण एक्झॅक्ट 56% नसेल म्हणून तो प्रश्न काय केलेला बरं हॅशटॅग केलेला आहे. आता आपल्याला आता जर विचारलं तर आता काय विचारलं जाऊ शकतं बघा, की या टेलिकॉम क्षेत्रामध्ये म्हणजे टेलिकॉम मध्ये जर तुम्ही जर विचार केला तर आता सगळी मक्तेदारी निर्माण झाली आहे खाजगी क्षेत्राची. मग टेलिकॉम मध्ये खाजगी क्षेत्राची मक्तेदारी मग जिओ आहे, मग आयडिया आहे, म्हणजे व्ही आयडिया असेल काय तुमचं वाला, बरोबर आहे, एअरटेल आहे. यस, हे सगळे तुमची मक्तेदारी निर्माण झाली कोणत्या क्षेत्राची? तर खाजगी क्षेत्राची. आणि जवळपास या टेलिकॉम सर्व्हिस मध्ये खाजगी क्षेत्राचा जवळपास वाटा आलेला आहे किती टक्के माहितीये का? 92% आसपास. आणि तुम्ही जर सार्वजनिक बाबतीत जर विचार केला सार्वजनिक बाबतीमध्ये, तर सार्वजनिक बाबतीमध्ये तुमच्याकडे काय व्हायला आता BSNL आणि एक अजून काहीतरी MTNL महानगरच्या बाबतीमध्ये काहीतरी आहे त्याचं वाला, तर त्याचा वाटा राहिलेला फक्त जवळपास 7 ते 8%. 92% वाटा हा खाजगी क्षेत्राचा झालेला आहे आणि 7 ते 8% वाटा हा काय बरं सार्वजनिक क्षेत्राचा. जर आता कधी तुम्हाला टेलिकॉम क्षेत्रामध्ये काय आला प्रश्न विचारला तर तुम्हाला माहिती असणं काय बरं गरजेचं आहे. बघा, कंबाईन साठी तुम्हाला प्रश्न इथे काय होऊ शकतो बरं फ्रेम होऊ शकतो. येस, पुढे बघणार बघा आपण. येस, की भारतात पुन्हा पायाभूत सुविधांवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा, की भारतात रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाच्या वार्षिक अहवालानुसार किती लांबीचे राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग आहे? पहिले एवढं लक्षात ठेवा की राज्य महामार्गांची लांबी भारतामध्ये काय बरं जास्त आहे राष्ट्रीय महामार्गांपेक्षा जास्त. आता त्यांनी विचारला 2016-17चा, तर आपल्याला अराउंड आत्ताच जर विचारलं कोविडच्या आसपास 2020च्या आसपास 2020-21च्या आसपास किंवा काहीच्या आसपास किंवा 23-24चा, तर माहिती असणं गरजेचं आहे. आता इन अराउंड तुम्ही जर नॅशनल हायवे घेतला तर नॅशनल हायवेच्या जवळपास 1,46,000 समथिंग किलोमीटरच्या आसपास आहे. लक्षात ठेवा तुमचा काय बरं नॅशनल हायवेच्या. आणि तुमचा जर स्टेट हायवे घेतला, लक्षात ठेवा स्टेट हायवे, तर स्टेट हायवे तुमचा 1,78,000 काय बरं आसपास किलोमीटर. लक्षात ठेवा, हे तुम्हाला नवीन आकडेवारी तुम्हाला काय बरं माहिती असणं गरजेचं आहे. तर थोडस सर्च करीत आला, कारण असे प्रश्न आले आता शक्यतो अशी आकडेवारी दिसायला लागली. कधी कधी तर आयोग डायरेक्टली आता खर्च वगैरे पण विचारायला लागलेला, कधी एखाद्या योजनेवर किती खर्च काय आला, एवढे खर्च थोडी आपण पाठ करणार आहे. तर तुम्हाला थोडस आता हे नॅशनल हायवे, कारण प्रश्न विचारलेले याच्या अगोदरचा किंवा जे चेंजेस झालेले आहे नॅशनल हायवेच्या नंबर्स मध्ये, ते तुम्हाला माहित पाहिजे. सगळ्यात मोठा नॅशनल हायवे तुम्हाला माहित पाहिजे. जास्त वाहतूक रस्त्यानं होते, व्यापाराची का तुमची वाली जलमार्गे होती का हवे मार्ग होती काय, ते तुम्हाला असेल ते सगळं तुम्हाला माहिती असणं काय बरं गरजेचं आहे. पण जर हा प्रश्न आला 2020-21च्या आसपासची आकडेवारी विचारली तर लक्षात ठेवा राष्ट्रीय महामार्गांची लेंथ किती होती? 1,46,000 किलोमीटरच्या आसपास होती. आणि स्टेट हायवेची किती बरं 1,78,000. ऍटलिस्ट तुम्हाला एवढं तरी माहित पाहिजे का स्टेट हायवेची जास्त किलोमीटर असेल नॅशनल हायवे पेक्षा, जेणेकरून तुम्हाला 2 पर्याय तरी एलिमिनेट करता येऊ शकतात. येस, पुढे जाणार आपण. हा झालेला तुमचा हॅशटॅग. पुढचा बघा, अगेन त्यांनी विचारलंय बघा, औद्योगिक पुन्हा योजना आहे की औद्योगिक पायाभूत सुविधा तुमची वाली जी उन्नतीकरण योजना आहे ती 2014 मध्ये सुरू करण्यात आली. तर हे तुमचं चुकीचं आहे. 2000 ही कधी झालेली आहे 13. तर ही योजना तुमच्या म्हणजे जर विचारली तर लक्षात ठेवा औद्योगिक पायाभूत सुविधा 2013. तुमचं चुकीचं आहे, असत्य विचारलं त्यांनी. काय विचारलंय बरं? असत्य. नंतर नवकल्पना वृद्धी ग्रामीण उद्योग आणि उद्योजकता योजना 2015ची तुमचं करेक्ट आहे. आता करेक्ट तुमचं बी इलिमिनेट करा तुम्ही. ही गेली आता राहिलं तुमचं कसं. नंतर बघा, डिसेंबर 2012 मध्ये हातमाग क्षेत्रासाठी संस्थात्मक पतपुरवठा जाहीर केला. तर हे पण तुमचं काय बरं चुकीचं आहे, कारण हे डिसेंबर 2012 नाही तर डिसेंबर 2000 किती आहे 13. यस, तर हे लक्षात ठेवायचं. सी पण तुमचं चुकीचं आहे. मग ए आणि सी असं ऑप्शन नाही म्हणून तुमच्याकडे आलंय बरं हॅशटॅग झालंय. पण जर कधी विचारलं तुम्हाला लक्षात ठेवा हातमाग क्षेत्रासाठी
संस्थात्मक पतपुरवठा कधी झाला तर डिसेंबर 2013ला. आणि ही जी योजना बघा पायाभूत सुविधा उन्नतीकरण योजना ही कधीची 2000 किती बरं 13ची. तर येस तुमचा काय झालेला हा प्रश्न हॅशटॅग येस. पुढे जाऊ आपण बघा. भारत सरकारला कोणत्या वस्तू गटाच्या उत्पादन आणि विक्री उलाढालीपासून सर्वाधिक महसूल प्राप्त होतो? तर आता याच्यात काय तसं नाही, तर सगळ्यात बघितलं तर सगळ्यांपेक्षा, कारण सगळे तुमचे वाले कोणते बरं जिथे तुमचं वाला जास्त सगळ्यात जास्त महसूल भेटू शकतो दारू, तंबाखू, सिगरेट आणि काय वरील पैकी सर्व असा काही पर्याय तुम्हाला नाहीये, म्हणून असा तुमचा प्रश्न काय झालेला आहे हॅशटॅग झालेला आहे. परंतु तुम्ही आता नवीन अपडेट नुसार तुम्हाला माहित पाहिजे बघा की आपल्याला कुठून सगळ्यात जास्त महसूल भेटतो वैयक्तिक उत्पादनापासून. जसं तुम्हाला फॉर एक्झाम्पल जर तुम्ही महसुलीच्या बाबतीत विचार केला तर महसूल सगळ्यात जास्त आता कुठून भेटतो आपल्याला आयकरापासून भेटतो. लक्षात ठेवा कुठून भेटतो बरं आयकरापासून. हे तुम्हाला माहिती असणं काय बरं गरजेचं आहे. बरेच लोक जीएसटी मारतात. लक्षात ठेवा महसूल जर विचारला ना महसुली उत्पादनाची साधनं तर आयकर बरेच लोक काय मानले जीएसटी. आता 2 फेब्रुवारीला का 1 जूनला प्रश्न विचार गटकाला का गडपाला की महाराष्ट्राला सगळ्यात जास्त कुठून उत्पन्न मिळतं तर त्याचं उत्तर जीएसटी होतं. लक्षात ठेवा हे तुम्हाला माहिती असणं काय. पण जर एकूण उत्पन्न विचारलं तर अजून पण आपलं एकूण उत्पन्न काय बरं कर्ज. लक्षात ठेवा किंवा भांडवली उत्पन्न विचारलं तर कर्ज. तुम्हाला मी आधीच्या सगळ्या लेक्चर मध्ये चार्ट करून दिलेला आहे. तुम्ही युट्यूबला जर बघितलं तर या चार्ट मध्ये मी तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे. तर थोडस 23-24चा अर्थसंकल्प तुम्ही आणि आत्ताचा अर्थसंकल्प तुम्ही करून जा. ओके पुढचा प्रश्न बघा तुमचा आला राज्यसेवेला विचारलं तर हे प्रश्न आपल्याला काय असे अर्थतज्ञांचे प्रश्न असे काय विचारणार नाही, तर आपण याच्यावरती काय जास्त फोकस नाही करणार आहे. येस पुढे जाऊ आपण. अगेन ह्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये पण थोडासा वाद आहे बघा, कारण तिने एका वेळेस वेगळं उत्तर दिलेलं आहे. आता याचं हॅशटॅग केलेलं आहे. सहकाराच्या बाबतीमध्ये आता सहकाराच्या बाबतीमध्ये बघा महाराष्ट्रामध्ये सहकारी चळवळीची सुरुवात प्राथमिक शेती पतसंस्थेच्या स्थापने 1910 मध्ये. तर आयोगाने राज्यसेवेचे एका पेपरला याचं उत्तर योग्य दिलेलं आहे. ओके तुम्हाला माहित पाहिजे सहकारी चळवळीचे 1904चा कायदा माहित पाहिजे लॉर्ड कर्झनच्या काळातला. 1900 किती माझ्या मध्ये 11 का 12चा कायदा आहे तो तुम्हाला माहिती पाहिजे. तर हे तुम्हाला लॉर्ड कर्झनच्या काळात 4चा आणि 12चा कायदा सहकार्याच्या रिलेटेड तुम्हाला माहिती पाहिजे. ओके आता आयोग आपल्याकडे एक रेफरन्स आहे म्हणून आपण याला करेक्ट धरणार आहे, कारण आयोगाचं उत्तर बघा की 1910च्या यानं काय झालेलं बरं महाराष्ट्रामध्ये झालं. अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा येथे पहिला सहकारी कारखाना 1960 नाही हो 1900 किती बरं 49 तुम्हाला माहिती आहे. तर विखे पाटलांच्या याच्यानुसार कोणाच्या बरं धनंजय गाडगीळ यांच्या प्रेरणेने. लक्षात ठेवा धनंजय गाडगीळ यांच्या प्रेरणेने विखे पाटील यांनी चालू केलेला सहकार 1949 ला केलेला आहे. तर ब तुमचं काय बरं चुकीचं आहे. मग बरोबर वाकायचं ब गेला बघा एसी राहिला. महानंद डेअरीची स्थापना 1989 ची नाही 1983 ची स्थापना आहे महानंद डेअरीची मुंबईसाठी. तिथे जी सहकारी संस्था बघा दुधाच्या रिलेटेड तुमची वाली. तर तुमचं वाला सी पण तुमचं काय येतं बरं चुकीचं येतं. सी पण गेला तर तुम्हाला उत्तर भेटतंय फक्त काय बरं आणि एका पेपर मध्ये आयोगाने उत्तर बरोबर दिलेलं आहे, परंतु याच्यावरती तुम्हाला थोडंसं फोकस करायचं आहे. मग आता का परत प्रश्न विचारला जाऊ शकतो सहकारावरती किंवा मागच्या वर्षी तुम्ही जर बघितलं असेल तर 1 जून 2025च्या घटकाच्या प्रिलिमला सहकारावरती 2 प्रश्न होते तुम्हाला. मग का प्रश्न विचारले जाणार आहे तर 1925 ला बॉम्बे प्रांताने आपला पहिला सहकारी कायदा काय केला होता बरं पारित केला होता बघा. बॉम्बे प्रांताने सहकारी कायदा कधी पारित केला 1925 आणि असा कायदा पारित करणारा बॉम्बे प्रांत हा भारतातला पहिला प्रांत ठरला होता. आणि कम्प्लीट 2025 ला किती वर्ष पूर्ण झाले बरं 100 वर्ष पूर्ण झाले. तर त्याच्यामुळे तुम्हाला तो प्रश्न विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्राने पण असा एक कायदा पारित केला 1960 ला. लक्षात ठेवा ते पण तुम्हाला माहिती पाहिजे. ओके महाराष्ट्र आणि बॉम्बे प्रांत कायदा. तर थोडस करून जायचंय सहकाराच्या बाबतीमध्ये. सहकाराची कोणती तत्व महत्वाची तुम्हाला सहकाराची तत्व तुम्ही एकदा प्रॉपर करून जा. येस पुढचा प्रश्न बघा तुमचा आला काय म्हटलंय की भारतातील कोणत्या उद्देशासाठी 1991 मध्ये आर्थिक सुधारणांचा स्वीकार करण्यात आला. प्रश्न उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. आता जर बघितलं गेलं तर तसं तुमच्याकडे सर्व प्रकारची आहे का बघा. जसं फॉर एक्झाम्पल भारताचा आर्थिक वृद्धीचा दर वाढवणे यस बरोबर असू शकतो. भारतात पूर्ण रोजगाराची परिस्थिती निर्माण करणे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे तुमच्याकडे. दारिद्र्य रेषेखाली लोकांचे प्रमाण कमी करणे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे. भारतातील प्रादेशिक विषमता कमी करणे हे पण. तर उत्तर अवकडे तुम्ही जर पॉझिटिव्ह स्टेटमेंटचा विचार जर केला तर येऊ शकतो. परंतु 1991चा जर उद्दिष्ट आर्थिक सुधारणांचं आर्थिक वृद्धीचा दर वाढवणे असेल
किंवा तुमचं खाजगीकरण आहे. ओके, मग त्याच्यामध्ये तुम्हाला माहित पाहिजे उद्दिष्ट काय. उद्दिष्ट जर विचारलं ना तर तुम्हाला उद्दिष्ट आहे जागतिकीकरण. काय बरं, आणि त्याचा मार्ग काय आहे, तर त्याचा मार्ग आहे खाजगीकरण. खाजगीकरण झाला मार्ग, जागतिकीकरण झालं उद्दिष्ट, आणि दिशा झाली तुमची काय रे, उदारीकरण. मे बी तर पण त्याच्या बाबतीत जर प्रश्न असेल म्हणून आयोगाने हॅशटॅग केला असेल शक्यतो, कारण उद्दिष्ट विचारलंय तर एक जागतिकीकरण असू शकतं. ओके, परंतु जर पॉझिटिव्ह स्टेटमेंट नुसार गेलं तर प्रत्येक मुलांना उत्तर हेच मारलेलं असेल, परंतु नंतर आयोगाने काय केलं, परत ते रद्द केलं, कॅन्सल केलं. येस. पुढचा प्रश्न बघा, 25वा प्रश्न तुमचा, की दुसऱ्या पातळीवरती आर्थिक सुधारणा. आता एलपीजी नावाचा चॅप्टर आपल्याला एवढं नाही कंबाईन साठी, परंतु थोडंसं तुम्हाला माहित पाहिजे. तर 1900 दुसऱ्या पातळी सेकंड जनरेशन आर्थिक सुधारणा संदर्भात कोणती विधाने घ्या. आता पहिलं जनरेशन कधी चालू झालं आर्थिक सुधारणांचं हे तुम्हाला माहित पाहिजे. ते कोणत्या पंतप्रधानांच्या काळात चालू झालं, तर ते झालं होतं राजीव गांधीजींच्या काळात. लक्षात ठेवा, पहिलं जनरेशन आर्थिक सुधारणांचं फर्स्ट जनरेशन चालू झालं राजीव गांधींच्या काळामध्ये 1985 ला. आणि मग त्याच्यामध्ये काय होतं, तर त्याच्यामध्ये होतं बघा तुम्हाला, जसं फॉर एक्झाम्पल साखर उत्पादनाशी रिलेटेड होतं तुमचं, औषध निर्मिती जे असेल तर त्याचा विस्तार होता तुमचा, सिमेंट उद्योगाचा काय होता बरं, विस्तार होता. हे सगळं तुमचं कशाचे रिलेटेड, फर्स्ट जनरेशनच्या रिलेटेड. नंतर कापड धोरणाचे कापड होतं, त्याच्या बाबतीमध्ये त्याचा विस्तार होता. लक्षात ठेवा, हे तुमचं झालं फर्स्ट जनरेशनच्या रिलेटेड. आणि तो प्रश्न विचारला सेकंड मध्ये, हे बरोबर आहे, सरकारच्या भूमिकेचे रूपांतर नियंत्रणाकडून सुविधा पुरवणारा असे झाले. येस, पहिलं तुमचं नियंत्रणाकडून, आता तुमचं नियंत्रण आलं नाही सरकारचं एलपीजी धोरण स्वीकारल्यानंतर. सेकंड जनरेशन आहे तुमचं 1991च. येस. पुढे काय म्हणलं, पायाभूत क्षेत्रात योग्य सुविधा पुरवण्यास सरकार काय बरं मान हे पण तुमचं बरोबर झालं. आणि मग मला असं वाटतंय की कदाचित हा प्रश्न हॅशटॅग करण्यामागचं उत्तर असू शकतं की पंचायत राज संस्थाचा काही संबंध नसू शकतो. मग तसं जर गेलं तुम्ही तरी पण तुम्हाला उत्तर भेटतं बघा. असत्य विचारलंय, असत्य सी नावाचा पर्याय तुम्हाला कुठे दिसत नाही. परंतु आता याच्यामध्ये पण काही पुस्तकांमध्ये याचा पण उल्लेख केलेला आहे की पंचायत राज संस्थांचं काय करणे बरं कार्यान्वित करण्यासाठी किंवा सशक्तीकरण करण्यासाठी, बळकटीकरणासाठी सरकार मान दिलं असेल तर तशानुसार गेलं तर वरील पैकी एक काही नाही असत्य असं उत्तर यायला पाहिजे. परंतु काही पुस्तकांमध्ये याचा उल्लेख आढळत नाही, म्हणून सी नावाचा पर्याय आपल्याकडे दिसत नाही. म्हणून हा प्रश्न काय केलाय बरं तुमचा हॅशटॅग केलेला काय दिसतो तुम्हाला. येस, ठीक आहे. चलो, पुढचा जो प्रश्न आहे तुमचा बघा, तो बघणार आहे आपण. 26 नंबरचा प्रश्न आहे. यस, तर तुम्हाला याच्यातून कळणार आहे की नेमकं कसे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात कंबाईन. पुढचे प्रश्न काय, तर बघा 1991च्या रचनात्मक अनुयोजन कार्यक्रम अंतर्गत राष्ट्रीय नवीकरण निधी कशासाठी निर्माण केला होता. तर हा तुमचा 1992चा निधी बघा, फेब्रुवारी 1992चा निधी तुमचा आला. यस, राष्ट्रीय नवीकरण निधी कशासाठी निर्माण केला, तर बघा जर तुम्ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जर बघितलं बघा, औद्योगिक संस्थांचे आधुनिकीकरण आणि पुनर्विकास करण्यासाठी. बघा लक्षात ठेवा, पहिली गोष्ट या निधीचा वापर कशासाठी केला जाणार होता किंवा काय कशासाठी, तर तुम्हाला माहित पाहिजे बघा, हे थोडस घर्षणात्मक बेरोजगारी कमी करण्यासाठी. घर्षणात्मक बेरोजगारी याचा अर्थ काय होतो माहितीये का, की जर तुमच्यावाला नवीन उद्योग असतील, नवीन टेक्नॉलॉजी असेल, ते तुमच्या जुन्या उद्योगांना काय करते बरं, ओव्हरटेक करते. लक्षात ठेवा, मग त्याच्यामुळे जुने उद्योगातील जे लोक असतील ते काय होतील बरं, तुमचेवाले काय होतील बरं, बेरोजगार होतील. मग त्याच्यासाठी तेव्हा तुम्हाला घर्षणात्मक बेरोजगारी काय होते बरं, आढळते. मग त्याच्यासाठीच तो होता बघा की ती योजना होती औद्योगिक संस्थांचे आधुनिकीकरण आणि पुनर्विकास करण्यासाठी, कामगारांमध्ये कुशल विकास घडून आणण्यासाठी. यस, हे पण तुमचं बरोबर आहे. कामगारांना वाढीव सामाजिक सुरक्षा देण्यासाठी, हे पण तुमचं बरोबर आहे. आणि भारतीय अर्थव्यवस्था खुली केल्यामुळे निर्माण झालेली बेरोजगारीची आता याच्यामध्ये तिने काय विचारलेलं बघा, की कशासाठी निर्माण केलं, असं काही ऑप्शन दिले नाही ना, 1 2 3 4 2 3 4, म्हणून हा क्वेश्चन काय झालेला बरं, हॅशटॅग झालेला आहे. परंतु कधी प्रश्न जर विचारला की राष्ट्रीय नवीकरण निधी, लक्षात ठेवा घर्षणात्मक बेरोजगारी म्हणजे तर तुमच्यावाला नवीन टेक्नॉलॉजी येते, जसं एआय येते, त्याच्या एआय आल्यामुळे आता ते एआयचं स्किल तुमच्याकडे पाहिजे, त्याच्याकडे नाही तर कम्प्युटर क्षेत्रातला, आयटी क्षेत्रातला तो पण व्यक्ती काय होऊ शकतो बरं, बेरोजगार होऊ शकतो. तर हे तुम्हाला माहिती असणं काय बरं गरजेचं आहे. पुढे जाणार आहे बघा, पुढचा प्रश्न 2002चा राज्यसेवा मुख्यालय आलेला आहे. ठीक आहे, आपल्याला असा परत काय प्रश्न विचारणार नाही. प्रश्न काय एकदा समजून घेऊ, जर आपण व्यापाराचे जीडीपीशी असलेले गुणोत्तर हे जागतिकीकरणाचे दर्शक मानले तर 2002 मध्ये अधिक जागतिकीकरण असणारे देश उतरत्या क्रमामध्ये मानले. सगळ्यात जास्त कोणाच होत,
आता तेव्हा दोनचा आपल्याला काही विचारणार नाही, तो हॅशटॅग पण झालेला प्रश्न आहे. जर आत्ताच जर विचारलं तुम्हाला तर तुम्हाला माहित पाहिजे बघा, सगळ्यात जास्त जागतिकीकरण तुमचं आलं कोणत्या याच्यामध्ये येतं, काही याच्यानुसार नेदरलँड उत्तर दिलेले आहे. काय दिलं बरं, नेदरलँड. आणि काही याच्यानुसार तुमचं आलं, काही जे रिपोर्ट आहे सिंगापूर. तर थोडस माहिती असणं काय बरं गरजेचं आहे. काही रिपोर्ट नुसार नेदरलँड आणि काय याच्यामध्ये काय बरं सिंगापूर. जर तुम्ही आत्ताच्या लेटेस्ट याच्यानुसार गेले तर जर कधी आलं तर तुम्हाला माहिती असणं गरजेचं. येस, पुढचा प्रश्न बघू आपण. WTOच्या बाबतीत आहे. WTO आपला टॉपिक आहे. तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. या वर्षी पण WTO वर आपल्याला कंबाईन प्रश्न एक्सपेक्टेड आहे, कारण अमेरिकेने भारतावरचा टॅरिफ वाढवलेला आहे. त्याच्या बाबतीमध्ये किंवा चीनवर पण त्यांनी 100% टॅरिफ लावलेला आहे. तर त्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला WTO वर आपल्याला प्रश्न येणं काय बरं गरजेचं आहे. बघा, भारत हा गॅट आणि जागतिक व्यापार संघटना या दोन्हींचा संस्थापक सदस्य आहे. यस, बरोबर आहे तुमचा वाला. गॅट करार होता तुमचा वाला. यस, आणि काय वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. हा जो गॅट करार होता हा कधी झाला तुमचा 30 ऑक्टोबर 1947 चा, आणि त्याची अंमलबजावणी झाली होती बघा 1 जानेवारी 1948 ला. गॅटची स्थापना आहे 30 जानेवारी 1947 ला. 23 देशांनी स्वाक्षरी केली होती आणि त्या संस्थापक देशांमध्ये भारत पण होता. आणि 1 जानेवारी 1948 ला काय बरं अंमलबजावणी. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या बाबतीमध्ये गेलं तर तुम्हाला डेंकल प्रस्ताव माहित पाहिजे, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहित पाहिजे. तर डेंकल प्रस्तावावरती आपण सही केली होती बघा 15 एप्रिल 1994 ला. आणि त्याच्यानुसार 1 जानेवारी 1995 पासून तुमचा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची काय झाली बरं स्थापना झाली. आणि डिसेंबर 1995 ला आफ्टर बघा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन नंतर डिसेंबर 1995 ला तुमचा गॅट करार काय झाला रे, रद्द झाला. कधीतरी हा प्रश्न येऊ शकतो, कारण लोकांना काय वाटेल की वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची आधी स्थापना झाली, म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची नंतर स्थापना झाली, गॅटचा करार हा आधी रद्द झाला. तर असं नाही, आधी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना झाली 1 जानेवारी 1995 ला, आणि डिसेंबर 1995 ला गॅट करार काय झाला बरं रद्द झाला. ओके, माझा भारत दोघांचा पण काय बरं संस्थापक सदस्य, हे तुमचं बरोबर आहे. व्यापार आणि जकाती विषयाच्या सर्वसाधारण कराराची स्थान नाही चुकीचं आहे. मग शिकत पाहिजे 47चा करायचं तुमचं चुकीचं आहे. जागतिक व्यापार संघटनेची सदस्याची सभासद 149. सध्याची म्हटली तर त्यांनी 2014च्या आसपासचा विचार केला असेल, तर त्यावेळेस 149 नव्हती, त्यावेळेस 100 किती होती बरं 60 होती, म्हणून ते पण चुकतंय. पण सध्या आत्ताच जर विचारलं तुम्हाला वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आत्ता 100 किती बरं 64, आणि 164वा देश आहे तुमचा काय बरं अफगाणिस्तान. तर हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर सी तुमचा चुकीचा झाला. जागतिक व्यापार संघटनेची स्थापना 1 जानेवारी 1995 मध्ये झाली. तर तुमच्याकडे अ आणि ड ही उत्तर नाही ना, अ आणि ड आहे का नाही, अ ब क येत गेला, कड येते तर हा पण गेला, वरील पैकी सर्व तर बरोबर नाही. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, म्हणून हा क्वेश्चन झालेला काय बरं हॅशटॅग झालेला आहे. तर कंबाईनला काय प्रश्न येऊ शकतो हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन प्रॉपरली बघून जा. येस, पुढचा प्रश्न बघू आपण. थेट विदेशी गुंतवणुकीचा प्रस्ताव असेल, तुम्हाला माहित पाहिजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे. तर त्याच्यामध्ये 2 मार्ग असतात बघा आपल्याकडे एफडीआय चे. 2 मार्गाने मंजुरी भेटू शकते. एक असते तुमचा ऑटोमॅटिक मार्ग. ओके, इथे तुम्हाला कोणत्या याची मंजुरीची आवश्यकता नाही, आरबीआयची किंवा गव्हर्नमेंटची. आणि एक असते तुमची गव्हर्नमेंट मार्ग, गव्हर्नमेंट रूट. आणि गव्हर्नमेंट रूट मध्ये पण त्याच्यामध्ये पण तुमच्या 2 गोष्टी आहेत बघा. एक असते DPIIT उद्योगाच्या रिलेटेड डिपार्टमेंट, आणि एक असतं तुमच्यावाले काय बरं कॅबिनेट कमिटी असते तुमच्यावाली, कॅबिनेट कमिटी अफेअर काहीतरी असते तुमच्यावाली बघा कमिटी. येस, त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही एकदा सर्च करा, तर कितीपेक्षा जास्त करोडचा आणि कोटीचा जर एफडीआय असेल, गुंतवणूक असेल, तर तिथे तुम्हाला कॅबिनेट कमिटी ऑफ अफेअर तुम्हाला काय देते बरं परवानगी देते. याचं काय हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग आता बघू आपण काय म्हटलेलं आहे का थेट विदेशी गुंतवणुकीच्या प्रस्तावास रिझर्व्ह बँक मान्यता देत असते. तर आरबीआय मान्यता नाही देत, तर आरबीआय काय करते माहितीये का, आरबीआय त्याची फक्त नोंदी बघते. लक्षात ठेवा, एफडीआयच्या काय बघते बरं नोंदी किंवा नोंदणी बघते. लक्षात ठेवा, मान्यता नाही देत. आणि ती पण कोणत्या कायद्याच्या अंतर्गत बघते, तर फेमा कायद्याच्या अंतर्गत. ओके, फेमा कायदा तुम्हाला माहिती आहे 1999चा, त्याच्या आधीचा फेरा आहे तुम्हाला माहिती. तर फक्त नोंदणी तर मान्यता देत नाही, तर तुमचं चुकीचं येतं बघा. थेट विदेशी गुंतवणुकीच्या प्रस्तावास परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ FIPB मान्यता देत असते. हे पण विधान तुमचं काही अंशी बरोबर आहे, परंतु तुम्ही जर प्रॉपरली गेले तर तुम्हाला माहित पाहिजे 2 मार्ग आहे.
ऑटोमॅटिक मार्गाने काय बरं गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंट मार्गाला ते काय देतं बरं FIPB काय देतं बरं मान्यता देतं ते बोर्ड. आणि त्याच्यामध्ये पण पुन्हा तुम्हाला एक डिपार्टमेंट आहे DPIIT आणि कमिटी कॅबिनेट कमिटी ऑफ अफेअर्स म्हणून तुमचं आलं. तसं जर बघायला गेलं तर दोन्ही पण चुकीचे पाहिजे होते. ओके, परंतु हा त्यांनी काय केलेला आहे बरं हॅशटॅग केलेला आहे. किंवा मग बी जर तुम्ही फक्त बी बरोबर दिलं तर तुम्हाला तिसरा ऑप्शन भेटू शकतो. तर तुम्हाला माहिती पाहिजे FDIच्या बाबतीमध्ये आत्ताच्या जर अर्थसंकल्पाचा विचार केला तर कधीतरी प्रश्न विचारतील का विमा क्षेत्रामध्ये 100% FDI केलेला, कोणता केलेला बरं 100%. आधी 74% होता, त्याचं रूपांतर कशामध्ये केलं 100% मध्ये केलं. यस, पुढे जाऊ आपण. ओपेकच्या रिलेटेड तुम्हाला जर कधी विचारला आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये जसं WTO वगैरे आहे, तसं तुम्हाला जर कधी विचारलं तर माहित पाहिजे बघा ओपेक. यस, ओपेक संघटना माहित पाहिजे. ओपेक संघटनाचं काय ऑइल प्रोड्युसिंग एक्सपोर्ट काय बरं कंट्रीज आहे तुमच्यावाल्या. 14 सप्टेंबर 1900 किती बरं 60 ला त्याची काय झालेली बरं स्थापना बगदाद त्या ठिकाणी त्याचं आलं लक्षात ठेवा. मग याच्यामध्ये कोण सभासद नाही बघा, ओपेक मध्ये अफगाणिस्तान नाही, ओपेक मध्ये कोण नाही बरं इंडोनेशिया. ओपेक मध्ये तुमचं इराण आहे, तुमचा काय बरं सौदी अरेबिया आहे. नंतर ज्यावेळेस स्थापना केली त्यावेळेस संस्थापक सदस्य बघा इराण होतं, सौदी अरेबिया होतं तुमचं आलं, नंतर इराक होतं, नंतर तुमचं होतं कुवेत आणि नंतर होतं व्हेनेझुएला. हे 5 सदस्य तुमचे वाले काय होते संस्थापक. आता जवळपास किती तर तुमचे 13च्या आसपास काहीतरी काय ओपेक मध्ये काय बरं सदस्य असतील. आणि 2016 पासून ओपेक प्लस चालू केलंय. ओपेक काय रे प्लस, लक्षात ठेवा. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये पण किती सदस्य आहे तुम्हाला माहिती असणं काय गरजेचं आहे. ओके, तर म्हणून हा प्रश्न काय झालेला बरं हॅशटॅग झालेला आहे. 5 राष्ट्र पण माहित पाहिजे तुम्हाला. यस, पुढे जाणार आपण. सेजच्या बाबतीमध्ये त्यांनी प्रश्न विचारलाय की खालीलपैकी कोणते उद्दिष्ट काय बरं सेजचे नाहीत. ओके, मग चला सेज तुम्हाला माहित पाहिजे. सेज तुमची आधी तुमचा EPZ होता, एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन, ते जवळपास 7 होते. माझ्यामध्ये एक खाजगी होता तुमचा. आणि सगळ्यांचं कन्वर्जन तुम्ही कशामध्ये केलं बरं सेज मध्ये केलं का निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी. कशाला प्रोत्साहन देण्यासाठी निर्यात. आणि त्याच्यातून आपल्याला काय घ्यायचं होतं बरं परकीय चलन मिळवायचं होतं. यस, निर्यात करून आपल्याला काय होतं परकीय चलन होतं. म्हणजे आता आपला रुपया घसरत चाललाय तो रुपया घसरणार नाही. डॉलरची डिमांड ही कमी होईल का जेव्हा आपल्याकडे डॉलर असतील जास्त, आपल्याकडे डॉलर असेल जास्त, आपल्याकडे परकीय चलन जास्त असेल, आपली निर्यात जास्त असेल, तर आपल्याकडे डॉलर जास्त असेल तर डॉलरची आपली डिमांड काय होईल बरं कमी होईल आणि रुपयाची डिमांड काय होईल बरं वाढेल. म्हणजे रुपया काय होईल बरं वधरू शकतो. यस, तर ही सेज त्याच्यासाठी स्थापना केली होती. सेजची स्थापना होती 2000 मध्ये आणि सगळे EPZ कन्वर्ट झाले सेज मध्ये. आणि 2005 चा काय होता रे कायदा होता. ओके, यस, सगळ्यात जास्त सेज कोणत्या राज्यामध्ये ते तुम्ही मला सांगायचे कमेंट बॉक्स मध्ये. यस, तर बघू आता त्याच्या बाबतीत काय उद्दिष्ट नाही विचारले तर अधिक आर्थिक उपक्रमांची निर्मिती, वस्तू व सेवांच्या निर्यातीला काय बरं प्रोत्साहन, देशांतर्गत आणि विदेशी स्रोतांद्वारे गुंतवणुकीला काय बरं प्रोत्साहन. यस, तुमच्या याच्यामध्ये गेला तर तुमचं ते तिन्ही पण उद्दिष्ट असू शकतं. हे सेवाच्या बाबतीमध्ये एकदा चेक करा का फक्त वस्तूंचा समावेश होतो का सेज मध्ये. कारण हा प्रश्न हॅशटॅग केलेला आहे, सगळे आपण हॅशटॅग प्रश्न बघतोय. काय हॅशटॅग केलेलं आहे बघा, हे तुम्हाला कळलं पाहिजे. सेवांचा समावेश आहे का नाही सेज मध्ये हे तुम्हाला समजलं पाहिजे. आणि अजून महत्वाची गोष्ट काय बघा देशांतर्गत आणि विदेशी स्रोताद्वारे पण त्याला काय भेटू शकतं बरं प्रोत्साहन. आता काय म्हणलंय की वरील पैकी सर्व, जर तुम्ही हा पर्याय टिक केला तर वरील पैकी सर्व उद्दिष्ट नाहीये का, तर असं तर म्हणता येणार नाही. इथे पाहिलं होतं वरील पैकी सर्व उद्दिष्ट काय बरं हाय पाहिलं होतं. ओके, त्याच्यामुळं हा क्वेश्चन काय झालेला आहे हॅशटॅग झालेला आहे. पण आपल्याला याच्या बाबतीमध्ये एवढं काही घेणं देणं नाही. आपल्याला तुम्हाला काय माहित पाहिजे बरं 2 सेजच्या बाबतीमध्ये जो कंबाईन जो प्रश्न येणार आहे त्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय बरं उत्तर काय बरं माहिती असणं काय बरं गरजेचं आहे. यस, ओके. पुढचा प्रश्न बघू आपण. 2012-13च्या निर्यातीत पहिली निर्यात ठिकाणं कोणती, तर अगेन हा हॅशटॅग केलेला आहे त्यांनी. यस, पण आपल्याला आत्ताची जर विचारली तर माहित पाहिजे तुम्हाला आयात आपण सगळ्यात जास्त कोणत्या देशाकडून करतो आत्ता पण चीन. आणि सगळ्यात जास्त निर्यात कोणत्या देशाला करतो आपण बरं अमेरिका. तर हा एकदा क्रम तुम्हाला माहित पाहिजे, आयातीचा क्रम तुम्हाला माहित पाहिजे आणि निर्यातीचा क्रम पण तुम्हाला काय बरं माहिती पाहिजे. चीन सगळ्यात जास्त आयात करतो निर्यात. आपला जो व्यापारी भागीदारी देश सगळ्यात जास्त व्यापारी भागीदार तो आहे आपला काय बरं अमेरिका. 2021 पासून 2025 पर्यंत आता पण स्टील तुमचं काय बरं अमेरिका. तर एकदा क्रम करून जायचंय. तसंच FDIच्या बाबतीत पण एकदा तुम्ही क्रम करून जा की सगळ्यात जास्त FDI भारतामध्ये कोणत्या देशापासून मिळतो लक्षात ठेवा, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं. यस, पुढे जाऊ आपण.
राज्य व्यापार महामंडळ आहे बघा, पुढचं वाला तुमचं वाला. तर राज्य व्यापार महामंडळाच्या बाबतीत आहे. आता थोडस तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर साधी गोष्ट, शक्यतो आपण हे सगळं स्थापन करतो ना, हे व्यापार वाढवण्यासाठी आणि निर्यात वाढवण्यासाठीच करतो. तर हे तुमचं आलं बघा, राज्य व्यापार महामंडळ होतं हे मे 1956 ला स्थापन झालेलं आहे. यस, तर तुम्हाला माहिती असणं गरजेचं. मग बघू आपण काय म्हणलंय का, कोणते कार्य करीत नाही. निर्यात योग्य वस्तूंच्या उत्पादनात वाढ घडवून आणणे, पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे. पाहिजे उत्तर. पारंपरिक वस्तूंच्या निर्यातीस प्रोत्साहन देणे, हे पण बरोबर आहे. पारंपरिक वस्तू म्हणजे काय हे माहित पाहिजे तुम्हाला. जसं आपलं चहा झालं, आपली काय झाली बरं, कॉफी झाली, आपलं साखर आहे, हे सगळ्या तुमच्या कोणत्या वस्तू आहे बरं, पारंपरिक. अपारंपरिक वस्तू असतील बघा तुमच्या, बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील तुमच्या या सोडून, तर त्या अपारंपरिक त्याचं पण प्रोत्साहन देणे. तर अ ब क असं पर्याय आहे का? येस, अ ब क पर्याय तर नाही तुमच्याकडे बघा. त्याच्यामुळं हा प्रश्न काय झालेला असेल, म्हणजे तिथे मला कार्य करीत नाही, यांच्यासाठी कार्य करतो ना. आता ऍक्च्युली जर आपण हा उच्चारला वरील पैकी कोणतेही नाही, तर ड उत्तर यायला पाहिजे होतं. परंतु ठीक आहे, आयोगाने काय केलेलं बरं, हॅशटॅग केलेले. पण जर कधी तुम्हाला प्रश्न आला, तर राज्य व्यापार महामंडळ मे 1956 आहे, निर्यात योग्य वस्तूंच्या उत्पादनात वाढ घडवून आणणे, पारंपरिक वस्तूच्या निर्यातीस प्रोत्साहन देणे, अपारंपरिक वस्तूच्या निर्यातीस काय देणे, प्रोत्साहन देणे. यस, पुढचा प्रश्न आहे बघा, 2018 इलेक्ट्रिक व्हेकल बद्दल प्रश्न विचारला. आता ते काय तुम्हाला रिपीट नाही विचारणार. 2025 ला पण एक इलेक्ट्रिक व्हेकल काय केलेलं बरं, आपण जाहीर केले धोरण. तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहित पाहिजे का, एकदा चेक पण करा तुम्ही किती टक्के. तर 30% इलेक्ट्रिक वाहनांचा काय असला पाहिजे रे, ईव्हीचा काय असला पाहिजे, वाटा असला पाहिजे. किती टक्के बरं, 30% असं टार्गेट ठेवलंय 2030 पर्यंत. 2025 जे इलेक्ट्रिक व्हेकल धोरण आहे, आपल्याला हा प्रश्न रद्द झाला. आपल्याला अशी काय घेणं नाही, आपल्या पुढे काय होऊ शकतो. तर 2030 पर्यंत किती टक्के वाटा ठेवलाय, तर 30% वाटा ठेवलेला आहे आपल्याला. म्हणजे ते लक्ष ठेवलेलं आपल्याला करायचंय की इलेक्ट्रिक वाहनांचं. यस, पुढचा प्रश्न बघू आपण. अर्थव्यवस्थेची ठळक वैशिष्ट्ये तुम्हाला एकदा बघायची. आता तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. काही प्रश्न मी तुमच्यावरती पण सोपवतो. येस, कारण हॅशटॅग झालेलं खूप अवघड प्रश्न आहे बऱ्यापैकी. आता बघा, 2001 च्या जनगणनेनुसार देशाच्या एकूण लोकसंख्येच्या महाराष्ट्र 932 नव्हती, ती 9 पॉईंट किती टक्के होती माहिती का, 42% होती 2001 ला जर तुम्ही गेले तर. आणि तुम्ही 2011चा विचार केला तर 9 पॉईंट किती माहिती का, 28%, अराउंड 9.3. काय पुस्तकात तुम्हाला 9.3 पण दिसते तुम्हाला. परंतु इकडे तुमच्या 2001 ला 9 पॉईंट किती होती बरं, 42% होते. म्हणून ड तुमचं काय येतं बरं, चुकीचं आहे. तर ड तुम्हाला काय म्हणले, वैशिष्ट्य कोणती, तर हा येणार नाही तुमचा, वरील सर्व येणार नाही. राहिले काय, बी सी आणि काय राहिलं बरं, ए. आता वनक्षेत्राचा जर वापर जर केला आपण बघितला, तर वनक्षेत्रामध्ये यस, तर आता तुमचं वन धोरण पण आलेलं आहे, 2023 पण आले, 2000 किती बरं 25 आलेलं आहे. त्याच्यामध्ये वनक्षेत्र, वन आच्छादन क्षेत्र. तर वनक्षेत्राचा केला तर जवळपास 61,000च्या आसपास आहे. 61,000 काहीतरी 650 950च्या आसपास काहीतरी आहे, एकदा चेक करा. आणि एकूण वनक्षेत्र आणि उच्छादन हे पण त्याच्यात ऍड केलं तर जवळपास ते 65,000 किलोमीटरच्या आसपास काहीतरी क्षेत्र होतं. मग कोणत्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त आहे आपल्याला, कोणत्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त आहे, तर ते एकदा चेक कर. हा रिपोर्ट खूप महत्वाचा आहे कंबाईन साठी. तर करंट अफेअरला तुम्हाला 100% विचारू शकतात, किंवा जिओग्राफी मध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. एकदा हे चेक करा फक्त. एकूण लागवड क्षेत्रापैकी महाराष्ट्राचा 12.7 आहे का, 12.7 तर नाही, आसपास 15%च्या आसपास सध्या तरी तुम्हाला काय सापडून येतो. येस, पण प्रश्न झालेला तुमचा काय बरं, हॅशटॅग अप्रोच महत्वाचा. काय कुठे आपल्याला आयोग चुकवू शकतं, 9.32 टाकून तिथं 9.42 थोडस आकडेवारीमध्ये आपली काय करू शकते बरं, चुकवू शकतो. हा प्रश्न मला गरजेचं आहे. यस, पुढे जाऊ आपण. महाराष्ट्रातील वीज निर्मितीमध्ये, हा अगेन तुमचा वाला कॅन्सल झालेला, रद्द झालेला. यस, रद्द झालेले प्रश्न होता. असे तुम्हाला काही प्रश्न परत विचारले जाणार नाही, राज्यसेवा मुख्याला ते प्रश्न विचारले गेले आहेत. हा, असा तुम्हाला एक प्रश्न पुन्हा इकडे येऊ शकतो बघा, खालीलपैकी कोणते कार्य मुद्रेचे आकस्मिक कार्य नाही. ओके, तर याचं उत्तर यायला पाहिजे होतं खरं म्हणजे. आता राष्ट्रीय उत्पन्नाच्या वितरणाचा आधार ही गौण आहे, गौण कार्य. पतनिर्मितीचा आधार हे गौण कार्य आहे तुमचं वाला, बघा लक्षात ठेवा. आणि मूल्याचे हस्तांतरण हे सुद्धा तुमचं कोणतं कार्य आहे, गौण कार्य. तुमचं आकस्मिक कार्य आहे मूल्य संग्रह, भविष्याच्या पिढीसाठी साठवून ठेवणे, याला आपण आकस्मिक म्हणजे त्याच्यामध्ये येतं, मूल्य संग्रह मध्ये येतं ते. आणि मूल्य संग्रह तुमचं आकस्मिक कार्य आहे. आकस्मिक कार्य म्हणजे ती सांगता नाही ना, टिकेल आज, टिकेल का नाही टिकेल, उद्या वाटेल पुढे त्याची किंमत काय होणार बरं, कमी होऊ शकते. तर याचं काय आपल्याला म्हणजे पुढे सांगता येणार नाही.
तर हे तुम्हाला माहित पाहिजे. त्यांच्या प्रश्नामध्ये असं पाहिलं होतं की आकस्मिक कार्य कोणते आहे, तर मग उत्तर आलं असतं काय बरं, मूल्य संग्रह. ते तिन्ही कार्य तुमचे गौण कार्य, मुद्रेचे तुमचे प्राथमिक कार्य तुम्हाला माहित पाहिजे, गौण कार्य तुम्हाला माहित पाहिजे, आणि तुम्हाला काय बरं आकस्मिक कार्य तुम्हाला माहिती पाहिजे. यस, पुढे जाणार आपण. जुलै 1991 रुपयाचे किती टक्क्याचे अवमूल्यन झाले. आता याच्यावरती मी जास्त बोलणार नाही, तुम्हाला ऑलरेडी आधीच्या लेक्चर मध्ये खूप रिपीट नाही झालं पाहिजे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आधीचे लेक्चर तुम्ही बघा, त्याच्यामध्ये दिलेले आहे 3 वेळा अवमूल्यन केले. आता तोंडी सांगतो तुम्हाला. ओके, यस, तुमचं 79 कितीचं अवमूल्यन आहे, 49चं अवमूल्यन आहे तुम्हाला. नंतर 6 जून 19 किती बरं 66चं अवमूल्यन आहे तुमच्याकडे, आणि नंतर 1 जुलै 3 जुलै आणि काय बरं 12 जुलैचं अवमूल्यन आहे. एकूण टोटल अवमूल्यनाचा विचार केला तर आयोगाने एकदा पीवायक्यू मध्ये 18% सरासरी अवमूल्यन दिलेलं आहे तुम्हाला. किती माहितीये का, 18%. 18% तुम्हाला इथे कुठे दिसत नाही, म्हणून हा प्रश्न तुमचा काय झालेला बरं, हॅशटॅग झालेला आहे. नंतर तुम्हाला माहित पाहिजे का, जॉन मथाई पहिल्या अवमूल्यनाच्या वेळेस होते अर्थमंत्री, सचिन चौधरी होते दुसऱ्या अवमूल्यनाच्या वेळेस, तिसऱ्या वेळेस काय मनमोहन सिंग. अवमूल्यनाने काय होते, तर अवमूल्यनाने आपली आयात कमी होती आणि निर्यात काय होते रे, वाढते. हे तुम्हाला माहिती असणं काय बरं गरजेचं. आधी खूप डिस्कस केलं मी, आता परत बोलत नाही. एक प्रश्न आला बघा, महत्वाचा प्रश्न, राज्यसेवा मुख्य 2020 ला आलेला प्रश्न आहे की खाजगी वस्तू आणि सार्वजनिक वस्तू याच्यात कोणते विधान काय बरं समर्पक आहे. पहिलं वाक्य बघू आपण की खाजगी वस्तू भाज्य असतात आणि सार्वजनिक वस्तू भाज्य नसतात. खाजगी वस्तू भाज्य असतात म्हणजे काय की खाजगी वस्तू, फॉर एक्झाम्पल आपण जर खाजगी वस्तूंचा वापर केला, समजा एखाद्या व्यक्तीने खाजगी वस्तूचा वापर केला, तर ती दुसऱ्यासाठी काय पडू शकते रे, कमी पडू शकते. त्याला आपण खाजगी वस्तू म्हणतो, लक्षात ठेवा. ओके, काय विचारलंय बघा, खाजगी वस्तू म्हणजे काय की आपण जर त्या वस्तूचा खाजगी वस्तू, समजा एखादी खाजगी वस्तू घ्या, समजा आपण घेतली, समजा फॉर एक्झाम्पल पेन घेतला, तर मी जर पेन घेतला तर तो दुसऱ्यासाठी काय पडणार आहे बरं, कमी पडू शकतो ना. यस. आणि सार्वजनिक वस्तू म्हणजे काय का, मी त्या वस्तूचा वापर केला तर दुसऱ्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची कमी पडणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचा परिणाम पडणार नाही. फॉर एक्झाम्पल मी देऊ बघा, रस्त्यावरची दिवे बत्ती. ओके, मग रस्त्यावर दिवे लावले, कोणती बरं सार्वजनिक वस्तू झाली. आता तिथे झालंय, मी तिथे प्रकाश घेतला, दुसऱ्याला कमी पडणार आहे का, नाही. तो सर्वांसाठी काय राहणार आहे बरं, सारखा राहणार आहे. परंतु खाजगी वस्तूंच्या बाबतीत तसं नसतं. जर आपण ती यूज केली तर ती दुसऱ्याला काय पडते बरं, कमी पडू शकते. म्हणून पहिलं विधान तुमचं बरोबर आहे, लक्षात ठेवा. खाजगी वस्तू भाज्य असतात, सार्वजनिक वस्तू भाज्य नसतात. डिवाइड होत आहे, ह्या डिवाइड होत नाही. पुढे बघा, खाजगी वस्तूंची किंमत ते देऊ शकणार नाही त्यांना ती वस्तू व सेवा वापरता येणार नाही. तुम्हाला खाजगी वस्तूची जर वापर करायचा, तुम्हाला काय द्यावं लागेल, त्याची वाली किंमत द्यावं लागेल. तुम्हाला काय द्यावं लागतील रे, पैसे द्यावे लागतील. यस, तुमचं बी पण विधान काय बरोबर. पुढचं बघा, सार्वजनिक वस्तूच्या वापरावर इतर सामाजिक आर्थिक घटकांचा परिणाम दिसतो. सार्वजनिक शब्द आला तर तुम्हाला हे लागणार आहे सामाजिक. तुमच्या शिक्षणावरती काय परिणाम होतो का, तुमच्या आर्थिक गोष्टींवरती काय परिणाम होतो का. यस, तर क पण तुमचं विधान काय बरं बरोबर आहे. पुढे बघा, मिश्र अर्थव्यवस्थेत खाजगी वस्तू स्वस्त असतात, हे विधान चुकीचं आहे. खाजगी वस्तूंची किंमतच ही कशावर ठरवली जाते रे, मागणी आणि कशावर रे, पुरवठ्यावर. यस, असं आपण म्हणू शकत नाही का मिश्र अर्थव्यवस्थेत खाजगी वस्तू काय राहते बरं स्वस्त. तर ड डेफिनेटली तुमचं काय बरं चुकीचं आहे. परंतु तुम्हाला विधान समर्पक विचारले तर अ ब का असं नावाचा पुढे पर्याय नाही, म्हणून हा प्रश्न काय झालेला बरं हॅशटॅग झालेला आहे. तुम्हाला कन्सेप्ट माहित पाहिजे, सार्वजनिक वस्तू, खाजगी वस्तू, मेरिट गुड. आपण मागच्या लेक्चरला सार्वजनिक वित्त चॅप्टर मध्ये मेरिट गुड म्हणजे काय हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. एकदम प्रॉपर कन्सेप्च्युअल. पुन्हा जर कंबाईन ह्या लेवलचे प्रश्न पाडायला लागले तर 100% तुमचं 60+ मार्काचं जे मेरिट जात आहे ते आता काही लेवल कमी येऊ शकतं जर असे कन्सेप्च्युअल प्रश्न आले. येस, पुढे जाणार आपण. हा प्रश्न ऑलरेडी मी तुम्हाला सार्वजनिक वित्त नावाचा आपला युट्यूबला व्हिडिओ आहे, त्याच्यावरती हा प्रश्नाचं पूर्ण एक्सप्लेनेशन टाकलेला आहे. तिथे मी प्रश्न पण विचारला होता की खर्च सुधारणा आयोगाची अध्यक्ष कोण होते, तर ते पण सांगितलं होतं. आता मी पूर्ण एक्सप्लेन करीत नाही, कारण आपले भरपूर प्रश्न अजून आपल्याला काय करायचे, डबल रिपीट टेस्ट नको व्हायला. पुढचं बघा, डीबीटी नावाची योजना आहे. तर यस, डीबीटी योजना 1 जानेवारी 2013 ला काय करण्यात आली बरं, जाहीर करण्यात आली. बरोबर आहे. सुरुवातीला 35 जिल्हे नाही तर किती जिल्हे बरं, 43. तर ब तुमचं चुकीचं आहे. आणि ही जी डीबीटी योजना आहे ती खर्च नियंत्रण आणि भ्रष्टाचार कमी करण्याच्या उद्देशानेच केली असेल. तर अ आणि क तुमचा पर्याय नाही, म्हणून हा तुमचा काय झाला बरं हॅशटॅग झालेला आहे. तर यस, तुम्हाला माहित पाहिजे किती जिल्ह्यांमध्ये 43. तुम्ही सगळ्या प्रश्नांचं अवलोकन केलं तर बऱ्यापैकी फॅक्ट चुकवण्याचा प्रयत्न केलेला आहे, आकडेवारी चुकवण्याची प्रयत्न केलेली आहे. यस,
पुढचा प्रश्न बघा 42 नंबरचा, सर्वसाधारणपणे खालीलपैकी कोणत्या अंदाजपत्रकात केंद्र सरकारच्या प्राप्ती आणि खर्चाचे स्पष्टीकरण दिलेले असते? ओके, थोडंसं फास्ट घेऊ आपण आता. इम्पॉर्टंट आता इथे काय म्हणलंय की सर्वसाधारणपणे कोणत्या अंदाजपत्रकात केंद्र आणि इथे काय म्हटलंय का, महसुली प्राप्ती, महसुली खर्च, भांडवली प्राप्ती, भांडवल. मग हे तुमचे दोन शब्द गेले ना. तूट म्हणजे काय, तर जमा जास्त खर्च काय बरं कमी. शिल्की म्हणजे काय, जमा जास्त खर्च काय बरं कमी, आणि ते खर्च जास्त असतो तुटीमध्ये. याचं उत्तर पाहिलं होतं बघा, अर्थसंकल्प. हे सगळं आपण स्पष्टीकरण कसं देतो, अर्थसंकल्प. पण तो शब्द नाही वापरला तरी चालेल. वार्षिक वित्तीय पत्र विवरण पत्र कलम 112 पाहिजे होतं, परंतु तसं नाही, म्हणून काय झालेलं आहे, तुमचं हॅशटॅग झालेला आहे. यस. पुढचा प्रश्न बघा, गटकला आलेला प्रश्न आहे 2018ला. यस, कंबाईनच्या गटकला कॅगच्या रिलेटेड आलेला प्रश्न बघा. आता तुम्हाला माहित पाहिजे बघा, कॅगचा ऍक्ट माहित पाहिजे तुम्हाला. कॅग ऍक्ट 1971चा कायदा आहे तो तुमचा वाला. आणि 1976ला याचे दोन कामे काय करण्यात आले बरं, वेगवेगळी करण्यात आली. कोणती दोन कामे वेगवेगळी करण्यात आली, तर लेखे तयार करणे. लेखे काय करणे रे, तयार करणे. हे काम दिलं कोणाकडे माहितीये का, CGA. आणि त्या लेखांचं परीक्षण, फक्त परीक्षण करण्याचं काम दिलं बघा कोणाकडे बरं, कॅगकडे. लक्षात ठेवा, हे तुम्हाला माहिती पाहिजे. 1976ला जवळ आहे आपण, म्हणून 50 वर्षाच्या. कॅगचा ऍक्ट 1971चा आहे. 76ला दोन कामं वेगळे करण्यात आली. एक लेखे तयार करण्याचं काम दिलं बघा, CGA. ते घटनात्मक पद नाही आपल्याला. घटनात्मक पद आपलं कोणतं, कॅग. आणि कॅग का आता कोणतं काम राहिलं, फक्त परीक्षण करण्याचं, ते लेख्यांचं परीक्षण करण्याचं. ओके. आणि मग CGA प्रत्येक वित्तीय मंत्रालयाच्या अंतर्गत काय करण्यात आले बरं, स्थापन करण्यात आले. आणि जमा खर्चाची नोंद करायला लागली. हे फक्त काय करणार, कॅग आपला परीक्षण करणार. तुमचं कलम सगळे माहित पाहिजे तुम्हाला, 148 पासून किती पर्यंत, 151 पर्यंत. मग आता काय म्हटलं बघा, 1976 मध्ये सामान्य लेखा खात्याचे नियंत्रण नावाच्या संस्थेची स्थापना झाली. यस, बरोबर आहे, ते तुम्हाला माहित असू शकते. समजा जर तिने घेतलं तर आता हॅशटॅग आता बरोबर एक चुकीचं सांगता येणार नाही, पण 1976ला असं झालेलं आहे. पुढे काय म्हटलं बघा, सामान्य लेखा खाते नियंत्रण संख्या ही संघीय सरकारच्या विनियोग खाते. आता विनियोग खाते म्हणजे तुम्हाला काय माहित पाहिजे बघा, विनियोग खाते म्हणजे काय, किती मंजुरी भेटली खर्च करण्यासाठी, किती पैसे मंजूर झाले. समजा 10 कोटी मंजूर झाले आणि किती खर्च केला, तर याचं परीक्षण फक्त करणं म्हणजे काय बरं, विनियोग खाते. बघा किती एखाद्या प्रकल्पाला किती रुपयांची मंजुरी दिली आणि त्याच्यावर ऍक्च्युअल किती खर्च झाला, याचं परीक्षण करणे म्हणजे विनियोग खाते. आणि वित्तीय खाते म्हणजे काय माहितीये का, एकूण खर्च, एकूण जमा, एकूण तूट, कर्ज, हे सगळं तुमचं कशामध्ये येतं बरं, वित्तीय खात्यामध्ये. कन्सेप्ट माहित पाहिजे तुम्हाला, कन्सेप्च्युअल स्ट्रॉंग पाहिजे तुम्ही. विनियोग खात्यामध्ये फक्त काय, एखाद्या प्रोजेक्टला किती रुपयांची मंजुरी दिली आणि त्याच्यासाठी किती खर्च झाला त्याचं परीक्षण. आणि वित्तीय खात्यामध्ये तुमचं वाला काय बरं, की एकूण खर्च, एकूण जमा किती झालेली किंवा काय करण्यात आलं, किती कर्ज, तर ते तुमचं वित्तीय खाते, याची संक्षिप्त रचना तयार करणे. ओके. पुढे काय म्हणते बघा, सामान्य लेखा खाते नियंत्रण संस्थेचे विनियोग लेखा परीक्षण आणि नियामक लेखा परीक्षण करण्याचे काय बरं, वैधानिक कर्तव्य. तुमचं तर बरोबर आहे. यस, वैधानिक काय बरं, परीक्षण करणे, कॅगचं काम आहे. यस, हे तुमचं काय यायला पाहिजे बरं, वैधानिकच यायला पाहिजे, कारण कायदा पण तुम्हाला 19 काय बरं 71. मग तिला काय विचारलं, त्यांनी असत्य विचारलंय. लक्षात ठेवा, असत्यानुसार गेलं तर मला असं वाटतं का तुमचं काय यायला पाहिजे बरं, ब चुकीचं यायला पाहिजे होतं, परंतु इथं फक्त ब असा काय पर्याय दिलेला नाही, म्हणून हा प्रश्न काय केलेला बरं, हॅशटॅग केलेला आहे. तर तुम्हाला CGA ऍक्ट माहित पाहिजे, 76चं विनियोग खाते येते बरं, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहिती पाहिजे. ओके. पुढचा प्रश्न बघा. यस, हा प्रश्न तुम्हाला पुन्हा रिपीट होऊ शकतो, तर माहित पाहिजे तुम्हाला. बघा, योजनेच्या रिलेटेड आहे. भारत निर्माण योजना आहे तुमची वाली. बघा 12 डिसेंबर 2006 नाही 2005. येस, 12 डिसेंबर 2005 महात्मा गांधी हमी कायदा तुमचा. बघा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन आहे तुमचं आलं. तर या कोणत्या प्रकारच्या खर्चाचे उत्पादन आहे. आता भारत निर्माण योजना बघितली, ऑलरेडी बिझनेस प्लॅन योजना होती. कोणती होती तुमची वाली, बिझनेस प्लॅन. ग्रामीण भागामध्ये पायाभूत सुविधांचा विकास करणे. मग त्याच्यामध्ये तुमचे वाले काय होते बरं, रस्ते होते तुमचे, काय होते बरं, पाणी होते तुमचे, काय होते बरं, वीज होते. याच्यामध्ये तुमचं काय नव्हतं, शिक्षण आणि आरोग्य या गोष्टी नव्हत्या. भारत निर्माण योजनेमध्ये शिक्षण आणि आरोग्याचा समावेश नव्हता. तर सगळं बिझनेस प्लॅन तुमची काय होती बरं, योजना होती. मग आता बिझनेस प्लॅनवर जर तुम्ही जो खर्च करणार आहे तो कोणता खर्च असणार रे, भांडवली खर्च असणार.
राष्ट्रीय ग्रामीण हमी रोजगार योजना आहे ती तुमची वाली बघा, ती काय होती तुमची वाली रोजगारीची योजना होती. तर तो कोणत्या खर्चामध्ये येणार आहे बरं? नियोजित खर्च येणार आहे. पण नियोजित आणि अनियोजित खर्च 2017 काय केला? रद्द केला. आणि आता काय म्हणलं जातं याला? महसुली खर्च. त्या महसुली खर्चामध्ये पण योजना खर्च आणि योजनेतर खर्च असं ते करण्यात आलेलं आहे तुमचं. तर याचं उत्तर नियोजित आणि एकाच उत्तर भांडवली काटे. म्हणून हा प्रश्न काय केला बरं? हॅशटॅग केलेला आहे. कारण भारत निर्माणचा जो खर्च होतो तो भांडवली खर्च होतो आणि रोजगार हमीवरती कोणता खर्च होतो? नियोजित खर्च किंवा महसुली खर्च होतो. तर हे तुम्हाला माहिती असणं काय बरं? गरजेचं आहे. यस. पुढचा प्रश्न बघणार आहे बघा आपण. यस. पुढचा प्रश्न बघा तुमचा आला. खालीलपैकी कोणते राज्य सरकारच्या कर्जाचे प्रमुख मार्ग आहेत? ओके, तर हे तुम्हाला अंतर्गत कर्ज एक मार्ग आहे, केंद्र सरकारकडून घेतलेले कर्ज मार्ग आहे, आंतरराष्ट्रीय संस्थेकडून घेतलेले कर्ज ते ऍक्च्युअली केंद्र सरकारला भेटेल, तिथून कोणाला भेटेल बरं? राज्य सरकार. तो पण एक मार्ग आहे. तर तुम्हाला ए आणि बी पाहिजे, पण ए बी असा पर्याय नाही. एने एक दिलेला आहे वरील पैकी सर्व. प्रोव्हिडंट फंड पीएफ जो कर्मचाऱ्यांच्या याच्यातून पगारातून कट होतो, तर हा तुमचा डायरेक्टली प्रमुख मार्ग नाही म्हणता येणार. लक्षात ठेवा, प्रोव्हिडंट फंड हा तुमचा अप्रत्यक्ष मार्ग आहे. कोणता मार्ग आहे हा? प्रमुख मार्ग तर तुमचे हे ना, अंतर्गत कर्ज, केंद्र सरकारकडून घेतलेले कर्ज किंवा आंतरराष्ट्रीय संघटनेकडून केंद्र सरकारच्या संमतीने घेतलेले कर्ज. तर प्रोव्हिडंट फंड पीएफ हा तुमचा काय बरं? अप्रत्यक्ष मार्ग, तो प्रमुख मार्ग येत नाही. म्हणून याचं उत्तर ए बी पाहिजे होतं, परंतु तसं काही ऑप्शन तुम्हाला दिसत नाही. म्हणून काय केलेलं बरं? हॅशटॅग. येस. पुढचा प्रश्न बघा. शासकीय खर्चाची तपासणी कोणत्या समितीकडून केली जाते? तर याचं उत्तर येतं ऑलरेडी, लोकलेखा समितीकडून केली जाते. ओके, परंतु त्यांनी हॅशटॅग केलेला आहे. तर बाकीचं माहित पाहिजे तुम्हाला. आता मी मागच्या व्हिडिओ सांगितलेलं आहे, 1900 याला 75 वर्ष झाले बघा या लोकलेखा समितीला. एकदा करून जा. कोण कोण राहतं, लोकसभेचे सदस्य किती, राज्यसभेचे सदस्य किती, त्याचा जो अध्यक्ष राहतो तो विरोधी पक्ष नेत्याचा असतो का, अंदाज समितीमध्ये 30 सदस्य राहते, ते कोणाचे काय वगैरे काम काय, सार्वजनिक उपक्रम समिती कोणाचे काय काय, हे सगळं सांगितलेलं आहे. येस. पुढचा प्रश्न बघू. जीएसटी वरती आलेला आहे, पुन्हा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. जीएसटी आपल्या चर्चेत आहे, कारण जीएसटी आता नवीन दर आणलेले बघा. नवीन दर किती? तर 5% आणि किती टक्के रे? 18% आणि किती टक्के रे? 40%. हे तुमचं बघा, 12चं 5 मध्ये टाकले आणि 28 किती मध्ये टाकले बरं? 18 मध्ये. नवीन एक दर आणला अजून काय बरं? 40% वाला. मग त्याच्या रिलेटेड आहे. जीएसटी बद्दल तुम्हाला माहित पाहिजे. सगळ्यात अगोदर लागू करणारा देश कोणता? तुमचा फ्रान्स आहे. लक्षात ठेवा, जीएसटी प्रणाली आता जवळपास 120 प्लस देशांकडे काय बरं तुमची वाली जीएसटी प्रणाली तुमच्याकडे आढळून येते. भारतामध्ये पण कोणी शिफारस केली होती आधी? तर विजय केळकर समितीने शिफारस केली होती जीएसटी साठी. ते तुम्हाला माहित पाहिजे. मग त्याच्यामध्ये आपले प्रकार आहे, सी जीएसटी आहे तुमचा वाला, एस जीएसटी हे मी बघितलं वित्त याच्यामध्ये, सार्वजनिक वित्त चॅप्टर मध्ये तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे याच्यामध्ये. आता काय म्हणलं की जीएसटी 13वा वित्त आयोगाने, ते महत्वाचं, 13वा वित्त आयोगाने किती टक्के सांगितलं होतं? 12% एकच जीएसटी, 5% सेंट्रलचा आणि 60% काय बरं? स्टेटचा. आता काय म्हटलं बघा, तुम्हाला सत्य विधाने ओळखायचे. जीएसटी मध्ये सीमा शुल्कांचा अंतर्भाव असतो, तर हे चुकीचं आहे तुमचं. सीमा शुल्काचा काय संबंध आहे का टॅरिफचा वगैरे? नाही. यस, तर ड चुकीचं आहे बघा. मग ड कुठे? इथे ड इलिमिनेट झाला तो पर्याय. यस. पुढे बघा, जीएसटीचे ब्रीद वाक्य आहे एक कर, एक बाजार, एक राष्ट्र. यस, ते उत्तर बरोबर आहे तुमचं. वन नेशन, वन मार्केट आणि वन काय बरं? टॅक्स. तर क तुमचं बरोबर यायला पाहिजे. क कुठे बघा? हे दोन ऑप्शन गेले, तर तुम्ही उत्तर मारणार काय बरं? अ ब क. ओके, परंतु हॅशटॅग का बरं केला आता ते बघू आपण. वस्तू आणि सेवा हा कर जी जो ग्राहक एखादी वस्तू आणि सेवा खरेदी करतो त्यावर आकारला जातो. यस, हे तुमचं बरोबर आहे. जीएसटी हा एकच राष्ट्रीय एक समान कर आहे जो संपूर्ण देशात सर्व वस्तू आणि सेवावर लावला जातो. हे तुमचं चुकीचं बघा. एकच म्हणता नाही येणार आपल्याला, कारण याच्यामध्ये पण त्यांनी काय केले बरं? प्रकार टाकले. सी जीएसटी वेगळा टाकला, एस जीएसटी वेगळा टाकला आणि काय बरं? युटी जीएसटी वेगळा टाकला. तर एकच म्हणता येणार. ब चुकीचं पाहिलं होतं. उत्तर अ आणि क पाहिजे होतं, पण तसं उत्तर नाही. तर तिथं काय केलं? तुमचा हॅशटॅग केलेला आहे. तुम्हाला माहित पाहिजे बघा, एकदम डेप्थ मध्ये विचारतील का जीएसटी विधेयकावरती 101 घटना दुरुस्ती आणि 122वा विधेयक आहे, त्याच्यावरती राष्ट्रपतीने स्वाक्षरी केली. हे तुम्हाला माहिती पाहिजे का? राष्ट्रपतीने लागू तर झाला सगळ्या भारतात 1 जुलै 2000 किती बरं? 17ला, परंतु स्वाक्षरी राष्ट्रपतीने कधी केली? तर कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर तुम्ही करायचं आहे. पुढे जाऊ आपण. निकोलस प्रोफेसर जो कॉल्डर आहे यांनी कोणत्याची शिफारस केली होती? आता एकदा बघून जा तुम्ही याच्यामध्ये त्यांनी संपत्ती कराची पण शिफारस केली होती. मालमत्ता कराची नव्हती केली, कारण मालमत्ताची तुमची 1924 ला
कर चौकशी समिती होती. कोणती होती बरं? कर चौकशी समिती. तर त्यानं शिफारस केली होती, परंतु ती लगेच लागू नव्हता झाला होता. हा पण तुमचा 1950च्या पुढेच लागू व्हायला, पुढे म्हणतो एक्झॅक्ट डेट मला आठवना. तर मालमत्ता कर तुम्हाला माहित पाहिजे 1985 ला पुन्हा रद्द करून टाकला होता माझ्यामध्ये हा. येस तुमचा वाला. तर याची तर काय देण्याची शिफारस, देणगी करायची पण कॅलेंडरने लावेल, अशी दोन पर्याय उत्तर मारता येणार नाही. तर हे तुमचं काय झालेलं बरं? हॅशटॅग झालेला आहे. हा पण संपत्ती कर माझ्यामध्ये 1956 ला का 57 ला लागू करण्यात आला होता आणि 2015 ला अटल तुमची 2015 ला आपले जे अर्थमंत्री होते बघा, त्यांचा मृत्यू झाला आता नाव आठवण मला. 2015 ला त्यांनी काय करून टाकलं बरं? रद्द करून टाकलं. यस 56-57 तुम्हाला माहित आहे. देणगी कर पण तुम्हाला माहित पाहिजे, तर याचा हॅशटॅग केलेले. ओके यस. कर विषयक सुधारणा समितीच्या बाबतीमध्ये कोणत्या समिती स्थापन करण्यात आल्या? तर या सगळ्या समिती बघा, चेल्लाया समिती तुमचीवाली 19 तुमचीवाली बरं, 91-92 ची समिती चेल्लाया. ही तर खूप महत्वाची आहे का राज्य विक्री कराला व्याट मध्ये आणा, करांचे दर काय करावं कमी करा. तर जनक म्हणते जाते या समितीला, तिथं आहे एन के झान आहे बघा. मी पुस्तकात पण चेंज केलं, मला वाटतं आपल्या त्याच्यामध्ये प्रिंटिंग मिस्टेक झाली का, तसं नाही. तर मी त्यांच्या पण याच्यामध्ये एन के झान आहे, ते एल के आहे एल के म्हणून कदाचित ती पण याच्यामुळे रद्द केला असं, कारण ब एलिमिनेट होऊन जातो ना, ब केला तर मग तुम्हाला पर्याय भेटत नाही बघा. हे तर बुथलिंग ही 1976 ची समिती बघा, ही तुम्हाला माहित पाहिजे, महत्वाची बघा. एलकेचा समिती लक्षात ठेवा. अप्रत्यक्ष कर आणि करांच्या बाबतीमध्ये यांनी पण सांगितलं बघा की केंद्राच्या अबकारी करांसाठी व्याट लागू करा. ओके एलकेचा समिती. भूतलिंगम समिती ही पण कराच्या रिलेटेड आहे. वांचू समिती ही पण काय बरं? कराच्या लिमिटेड. मला असं होतं की याच्यावरून वाद झाला असेल, एलके पाहिलं होतं नाही एनके नाही, तर म्हणून हा प्रश्न काय केलेला बरं? हॅशटॅग केलेला आहे. येस पुढे जाऊ आपण. कर चुकवेगिरी विरोधातील सामान्य नियमावली सुचवण्यासाठी गठीत केलेल्या पार्थ सारथी शोम समितीने आढावा आपल्या शिफारशी सादर केला. आता या समितीची स्थापना यस बरोबर आहे, समिती स्थापना 2012 ची, परंतु शिफारशी कधी स्थापन केलेल्या माहिती का? 2013 ला सादर केलेला आहे. पण 2013 हा तुम्हाला काय ऑप्शन इथे दिसत नाही, म्हणून हा प्रश्न काय केलेला बरं? हॅशटॅग केलेला. गारच्या रिलेटेड आहे. आता मी एवढं तुम्हाला डिटेल मध्ये तुम्हाला सांगणार नाही बघा. गार म्हणजे तुमचे जनरल अँटी अवॉइडन्स रूल्स याच्या रिलेटेड नेमकं काय होतं त्याच्या बाबतीमध्ये. ओके तर ठीक आहे, पुढे जाऊ. पुढे काय म्हणलं बघा, आर्थिक सुधारणेनंतरच्या काळात भारतात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांचे सुलभीकरण करण्यासाठी कोणत्या समिती गठीत करण्यात आली होती? तर लगेच राज्याच्या समिती होती. नरसिंहन यांचा काही संबंध नाही तेंडुलकर समितीचा. तर पण हे दोन्ही समिती तुमच्या कशाच्या रिलेटेड आहे बरं? टॅक्सच्या रिलेटेड आहे. तर त्याच्यामुळे तुमचा हा प्रश्न काय झालेला बरं? हॅशटॅग झालेला आहे. हा इथे डेट असते डायरेक्ट 1991 वगैरे, तर आपण राज्याच्या याकडे गेलो असतो. येस पुढे जाऊ आपण बघा. वित्त आयोगाच्या बाबतीमध्ये आता हे वित्त आयोग तुम्हाला करायचे ते, पण तरी पण तुम्ही बघा 12 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? सी रंगराजन. 12 वित्त आयोग 2005 ते किती 2010 मध्ये. 13वा वित्त आयोग पण 2010 ते किती बरं? 15 मध्ये विजय केळकर. 14 वित्त आयोग पण 2015 ते किती बरं? 20 मध्ये वाय व्ही रेड्डी. 10वा वित्त आयोग तेवढा लेट नसणार आहे 95-2000. हे चुकीचं आहे, परंतु ठीक आहे, पण त्यांनी असं हा पण हॅशटॅग केलेला आहे. ओके तर 14 झाला तुमचा. आणि 15वा वित्त आयोग होता बघा तुमचा 2020 ते 2000 किती पर्यंत तुमचा वाला? 25 पर्यंत. आणि आता तुमचा 16वा वित्त आयोग आहे 2026 पासून 2000 किती पर्यंत बरं? 31 पर्यंत. यस तर तुम्हाला माहित पाहिजे. तर हे आता हे सारखे सारखे प्रश्न विचारले जातात. 14व्या वित्त आयोगाचे सचिव कोण होते? तर त्याच्यात कोणीही सचिव नव्हतं बघा. विजय केळकर थोडी सचिव असणार, हे मत इथं अध्यक्ष होणार बरोबर. हे तुमचे काय होते बरं? हॅशटॅग झालेला आहे. आता आपल्या याच्याशी काय घेणं नाही 14 वित्त आयोगाचे, कारण त्यावेळेचा प्रश्न 2016चा म्हणून त्यांनी टाकलेला आहे. 2000 आपला जो 16 वित्त आयोग आहे तो व्यवस्थित करून जा. 16 वित्त आयोगाचा अध्यक्ष कोण? अरविंद पानगडे तुम्हाला माहित पाहिजे. सचिव ऋत्विक पांडे. हे पण तुम्हाला माहिती पाहिजे, लक्षात ठेवा. आणि काही सदस्य असेल तुम्हाला 4 सदस्य आहे तुमच्यावाले, मनोज पांडे वगैरे किंवा पांडा काहीतरी नाव आहे, तर ते एकदा तुम्ही बघून जा. असे सदस्य आहे त्याच्यामध्ये. हे थोडस 16 वित्त आयोग तुम्हाला करून जायचं आहे. येस पुढचा प्रश्न बघा तुमचा आला की 2000 मधील कोणत्या घटना दुरुस्ती. लक्षात ठेवा 2000 विचारलंय ना, घटना दुरुस्ती कोणती माहित नाही मला, पण 2000 मध्ये 6वी राहील का? 7वी 8वी 9वी राहील का? नाही ना, म्हणून हा झालेला आहे हॅशटॅग. 2000 मध्ये कोणती घटना दुरुस्ती होती रे? 80वी घटना दुरुस्तीनं केंद्र महसुलाच्या आणि केंद्र आश्रय लक्षणीय बदल घडून आले. म्हणजे किती टक्के राहायचे? 29% राहायचे होते का?
राज्यांना वाटा, नंतर 41% केला का, नंतर 42% केला का, पुन्हा 41% केला का, 29% च्या आसपास काहीतरी 80 घटना दुरुस्ती ना असेल. तर यस, हे तुम्हाला माहित पाहिजे. Yes. पुढे जाऊ आपण. ब्लू बॉक्स अनुदान आहे. तर हे तुम्हाला WTOचं मी मागाशी सांगितलं. WTO मध्ये तुम्हाला पहिले तर काय बरं, अंबर बॉक्स. तर अंबर बॉक्स मध्ये काय केलंय का तुम्हाला, की डायरेक्टली तुम्ही एखाद्या पिकाचं उत्पादन वाढवताय, डायरेक्टली बघा, डायरेक्टली म्हणजे उत्पादन वाढवताय, त्याच्यावर बंदी घातलेली. मग त्याच्यासाठी तुम्ही काय, तर तुम्ही खते पुरवताय, खतांसाठी अनुदान देताय, MSP मिनिमम सपोर्ट काय प्राइस जाहीर, तुम्ही डायरेक्ट प्राइस जाहीर करते, मग लोक तेच उत्पादन घेणार आहे. तर त्यासाठी कीटकनाशके वगैरे, हे अंबर बॉक्स याला प्रतिबंध केलेला, लक्षात ठेवा. ग्रीन बॉक्स आहे बघा, ग्रीन बॉक्स. तर ग्रीन बॉक्सला काही प्रतिबंध केलेला नाही, कारण त्याच्यामध्ये काय येतं तुमचं संशोधन येतं. हा आहे तुमचा आकाशामध्ये येतो, ग्रीन बॉक्स येतो. बाकीचे पण तुम्ही एकदा बघून जा. आणि एक असं तुमचं काय बरं, ब्ल्यू बॉक्स. तर ब्ल्यू बॉक्स मध्ये पण तुमचं आलं बघा, इनडायरेक्टली तुम्ही काय करताय बरं, मर्यादा घालताय. मग याच्यात काय पाहिलं तर ब्ल्यू बॉक्स अनुदान अन्न सुरक्षा, रोग नियंत्रण आणि उत्पादन नियंत्रणाशी संबंधित. कशाशी संबंधित आहे, उत्पादन नियंत्रणाशी. तर तुम्हाला हे पर्याय पाहिला तर इथे तो पर्याय नाही, म्हणून हा काय केलेला बरं, हॅशटॅग केलेला आहे. लक्षात ठेवा, अशा मर्यादा जर घातल्या नाही अंबर बॉक्स ना, तर उत्पादन वाढेल, आणि उत्पादन वाढल्यानंतर डम्पिंग होईल. पुढे जाऊन काय होईल बरं, डम्पिंग. डम्पिंगचा अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे. यस, चायना बऱ्यापैकी त्यांच्या उत्पादनाच्या, त्यांच्या वस्तूंचं काय करतात रे, डम्पिंग करतात. यस, पुढे जाणार आहे आपण. बघा 55 प्रश्न झाले, आपण जवळपास 1.5 तास झालेला असेल माझ्या मते. ट्रिप्सच्या अंतर्गत आहे हा प्रश्न मी तुम्हाला सांगतो. काय किती वर्षासाठी कॉपीराइट आहे, 20 वर्षासाठी का 50 वर्षासाठी. इंटेलेक्च्युअल जे राहतं ना, इंटेलेक्च्युअल तुमच्यावाले बौद्धिक लेखक वगैरे, तर त्याच्यासाठी 50 वर्ष असं तुमचं. बाकीच्यांसाठी किती वर्ष झाले तुमच्यावाला, 20 वर्ष. यस, तर हॅशटॅग आहे हा पण. ओके, नामा म्हणजे काय, तर नॉन ऍग्रिकल्चर मार्केट ऍक्सेस. तर ऍग्रिकल्चरल आहे ते, इथे कुठे ऍग्रिकल्चरल शब्द नाही, म्हणून हा झालेला तुमचा काय हॅशटॅग झालेला. नामा तुमच्यावाला दोहा राऊंडच्या आसपास काहीतरी माझ्यामध्ये याचा उल्लेख आढळतो तुम्हाला. येस, दोहा राऊंडच्या आसपास. येस, तर नॉन इथे काय शब्द पाहिला आता, ऍग्रिकल्चरल. कल्चर नव्हता पाहिजे, कल्चरल पाहिला होता, तर हॅशटॅग झालेला आहे. तो दोहा राऊंड तुम्हाला माहिती पाहिजे. येस, पुढे जाऊ आपण. फल उत्पादन कार्यक्रमाशी याच्याशी, तर हे तुम्हाला काय विचारणार नाही आपल्याला. परत एकदा फल उत्पादन कार्यक्रम एकदा बघून जा. भारतात फल उत्पादन. यस, प्रश्न माझावाला, भारतात फल उत्पादन कार्यक्रम कधी चालू करण्यात आला. ओके, तर कमेंट बॉक्स मध्ये देण्याचा प्रयत्न करा, कधी त्याचा वाला फल उत्पादन कार्यक्रम चालू करण्यात आला. येस, पुढचा प्रश्न बघा, अन्न सुरक्षेच्या बाबतीत मी सगळं तुम्हाला डिस्कस केलेलं आहे, की कोणतं तुम्हाला विचार. अन्न सुरक्षा ही पीक विकास योजना आहे. यस, ही ऑगस्ट 2007 मध्ये चालू करण्यात आली का, तर नाही, ही ऑगस्ट 2007 मध्ये चालू करण्यात आलेली नाही. तर हे तुमचं चुकीचं असू शकतं बघा, 7लाच आहे पण ऑगस्ट महिन्यात नाही. आणि अन्न सुरक्षा अभियानाचा जो उद्देश होतो मातीचे आरोग्य पुनर्संचय करणे, हे पण येऊ शकतं. आणि अ आणि क असा पर्याय त्यांच्याकडे नाही, म्हणून हा प्रश्न काय झालेला तुमचा वाला बरं, हॅशटॅग झालेला आहे. लक्षात ठेवा, तर तुम्हाला माहित पाहिजे बघा कधीच येतं ते. आता याच्यावर मी सगळं बोललेलं आहे, 2013 कायदा वगैरे सगळं केलेलं आहे, किंवा महाराष्ट्राने पण कधी लागू केला आहे, 1 फेब्रुवारी 2014 हे तुम्हाला माहिती असणं काय बरं गरजेचं आहे. ऑगस्ट नसून तुमची ऑक्टोबर 2000 किती बरं 17. परंतु बरोबर अ आणि क पर्याय मला सापडत नाही, म्हणून काय झालेलं बरं हॅशटॅग. नदीच्या बाबतीत जिओग्राफीतला काय येणार नाही तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये. मासेमारी व्यवसाय समुद्र किनाऱ्यापासून किती किलोमीटर अंतरावर मर्यादित आहे. तर याच्यामध्ये खूप ते असं स्पेसिफाईड नाही की याच्यामध्ये. तर मग पहिला टप्पा येतं काहीतरी, सगळी जर मासेमारीला जर प्रतिबंध, किंवा सगळी सर्व प्रकारची मासेमारी 22 किलोमीटरच्या आसपास आपण करू शकतो समुद्र किनाऱ्यापासून, पण 22 किलोमीटर प्रकारचं नाही. परंतु काही रिस्ट्रिक्शन दाखवलेला, मग बाकीचा दुसरा टप्पा आहे काहीतरी 300 काहीतरी किलोमीटर आहे. पण सर्व मासेमारी 22 किलोमीटरच्या आसपास काहीतरी आहे, पण तसं काय पर्याय तुम्हाला सापडत नाही. ओके, पुढचा प्रश्न बघा, पिकांच्या रिलेटेड आहे. आत्ताचा काय विचारणार नाही तुम्हाला 1970 च्या 10 याच्यामध्ये, पण तुम्हाला आत्ता मात्र विचारला जाऊ शकतं, कारण अर्थसंकल्पामध्ये 2 योजना त्यांनी चालू केलेल्या आहेत. एक डाळीच्या रिलेटेड योजना, डाळीच्या रिलेटेड, तर ती तुम्हाला माहित पाहिजे का, 350 लाख टन उद्दिष्ट ठेवलेलं आहे डाळीचं उत्पादनांचं 2000 किती पर्यंत बरं, 30 पर्यंत. तुमचं वाला किती लाख उत्पन्न, 350 लाख. आणि अजून एक बघा, धनधान्य काहीतरी कृषी योजना आहे, तर ती तुमची वाली उडीद आहे, मूग आहे आणि मसूर आहे, याच्यासाठी ती, या पिकांसाठी ती तुमची काय बरं
असं काहीतरी आहे टूर का काहीतरी याच्यामध्ये एकदा तुम्ही बघून जा. अर्थसंकल्पातल्या योजना म्हणून तुम्हाला विचारतील. टार्गेट विचारते बघा डाळीच्या बाबतीमध्ये काय बरं 350 लाख टन. बाकीचं बघा गव्हाचं उत्पादन मला असं वाटतं जास्त झालेलं आहे कशापेक्षा तर तांदळापेक्षा. तर हे तो मला माहिती पाहिजे. पुढचं बघा भारतामध्ये कृषी बाजाराचे नियंत्रण कृषी उत्पन्न समितीच्या कायद्याने करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये बाजाराच्या नियंत्रणाखाली पहिला मॉडेल ऍक्ट कोणत्या वर्षी करण्यात आला? मला याचं काही उत्तर काही सापडलेलं नाही. तर हा पण तुमचा प्रश्न आहे. एपीएमसी कायदा एक बघा एपीएमसी एकदा तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. एपीएमसी कधीचा आहे हे तुम्हाला माहिती असतं. ओके पुढचं बघा 2011-12चं अन्नधान्य उच्चारलं आहे उत्पादन किती? तर हा पण हॅशटॅग केलेला बघा. ओके 2013च्या आसपासचं जे होतं ते तुमचं 260 काहीतरी दशलक्ष टनच्या आसपास होतं काहीतरी 2013च्या आसपासचं. ओके तर ते काही तुम्हाला विचारलं नाही. परंतु आता जर तुम्हाला विचारलं लेटेस्ट मध्ये तुमचं आलं किती तर लेटेस्ट मध्ये तुमचं आलं काय बरं माहिती असणं काय बरं गरजेचं आहे. तर तुम्हाला ते 308 दशलक्ष काय बरं. ओके हॅशटॅग झालेला. किसान क्रेडिट कार्ड बघा. किसान क्रेडिट कार्ड बद्दल मी पण मागच्या याच्यामध्ये तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे की किसान क्रेडिट कार्डचा उपयोग काय वगैरे. त्याचं उत्तर आहे बघा अल्प मुदतीचे कर्ज. परंतु त्यांनी काय केलेलं आहे बरं हॅशटॅग केलेला आहे बघा. किसान कार्ड ही योजना आहे अल्प मुदतीचं कर्ज देते किंवा अल्प आणि मध्यम जरी म्हटलं तरी चालेल. परंतु मग ते तसं त्यांनी ऑप्शन असून पण त्यांनी काय केलेलं आहे बरं रद्द केलेला आहे. यस सार्वजनिक वितरण पद्धतीमध्ये विचारले गेलेले आहे बघा. त्याच्यामध्ये पुन्हा प्रकार केलेले आहे का एपीएल आहे. एपीएल वाल्याने किती किलो भेटतं समजा 15 किलोच्या आसपास काहीतरी धान्य भेटतं. आणि बीपीएल आहे तर बीपीएल मध्ये किती बरं 35 किलो. याच्यामध्ये रेशन पिवळे येलो नारंगी आणि काय तुमचं म्हणजे सफेद पांढरे रेशन कार्ड वाल्याने किती बरं 35 kg. तर याच्यात असं काय तुम्हाला पर्याय दिसत नाही म्हणून तुम्हाला काय केलेलं बरं हॅशटॅग केलेलं आहे. एकदा करून जायचं तुम्हाला. किती रुपये किलो तांदूळ आहे किती रुपये किलो वगैरे गहू आहे किती रुपये किलो यानुसार तुम्हाला भेटलं जातं. येस पुढचं बघा किती प्रतिदिन उष्मांकांची कॅलरी आरोग्य संस्थेच्या पोषण तज्ञाने दिलेले आहे. तर योग्य नाही म्हटलेलं आहे. तर मला असं वाटतं की याचं पण मला काही उत्तर सापडलेलं नाही. ओके कारण अशी फिक्स नाही दिलेली त्यांनी की स्तनपान करणारी महिला 26 असं नाही म्हटलं त्यांनी 2400 आणि किती मध्ये म्हटलेले 2700 मध्ये म्हटलेलं असेल 2200 असं म्हटलेलं काही नाही काय म्हटलंय 1800 आणि किती माहिती का 2400 मध्ये म्हटलेलं आहे. असं तुम्हाला असे उत्तर सापडलेले डायरेक्ट एक्झॅक्ट 2200 पाहिजे 2600 पाहिजे किंवा 2200 पाहिजे तर असं असणार नाही. त्याच्यामुळे हा पण प्रश्न काय झालेला बरं हॅशटॅग झालेला आहे. टिस्को बघा टाटा स्टीलच्या रिलेटेड कंपनी भारत सरकारने कधी ताब्यात घेतली. ओके तर तो पण प्रश्न तुमचा काय केलेला बरं हॅशटॅग झालेला आहे. यस पुढचा बघा तुमचं आला याचं उत्तर तुम्हाला यायला पाहिलं होतं परंतु आयोगाने हा हॅशटॅग केलेला आहे. परंतु उत्तर याचं तुमचं येऊ शकतं बघा. अंत्योदय अन्न योजना तुम्हाला माहिती काय बरं असणं गरजेचं आहे. तरुण मुलांसाठी बरं पौष्टिक आहार उपक्रम कार्यक्रम तो तुम्हाला माहित पाहिजे. ग्रामीण धान्य बँक योजना आहे. तर ड चं तुम्ही जरी 4 मारलं ड चं 4 गेलं तुमचं आलं. अंत्योदय अन्न योजना तुमची 2000ची. नंतर तुमची आपत्कालीन पोषण कार्यक्रम तुमचा काय बरं तरुण मुलींसाठी पौष्टिक आहार आहे तुमचा 2002चा आहे. आणि आपत्कालीन तुमचं हे उत्तर येऊ शकत 2 नंबरचं. परंतु आयोगाने काय केलेलं बरं रद्द केलेलं. अंत्योदय अन्न योजना करून जायची पण 25 वर्ष पूर्ण होते व्यवस्थित करून. अजून ग्रामोदय विकास कार्यक्रम आहे सोबतच ग्रामोदय योजना तर ती एकदा करून जातो ती पण 2000ची. ठीक आहे पुढचा प्रश्न बघू आपण बघा 70 नंबरचा प्रश्न आहे. जवळपास 80-85 प्रश्न आहे का इकॉनॉमिकचे ते आयोगाने काय केलेले बघा रद्द केलेले आहेत. बघा भारतातील मान्यता प्राप्त स्टॉक एक्सचेंज कोणते खाली पैकी तुम्हाला माहिती पाहिजे. आता इम्पॉर्टंट आहे मुंबई आहे तर इम्पॉर्टंट तुम्हाला माहित पाहिजे बघा मुंबई स्टॉक एक्सचेंज का बरं माहितीये का तर याला पण किती वर्ष पूर्ण झालेले 150 वर्ष. तुम्ही जर इकॉनॉमिकच्या आर्थिक घडामोडी जर बघितल्या असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळलं असेल की 150 वर्ष झालेले बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला 1875 ला काय बरं स्थापना आहे. सगळ्या काय तुमची जुना एक्सचेंज आहे तुमचा वाला. नंतर बघा राष्ट्रीय NSE
हा पण तुमचा मान्यता प्राप्त आहे, बीएससी मान्यता प्राप्त आहे. आणि अजून हे बघा तुमचा कलकत्ता स्टॉक एक्सचेंज, हे सगळे तुमचे काय बरं मान्यता प्राप्त. पण जयपूर स्टॉक एक्सचेंज हे तुमचं काय मान्यता प्राप्त नाही. दिल्ली स्टॉक एक्सचेंज पण तुमचं काय मान्यता प्राप्त नाही. पण तिने विचारलंय तर मान्यता प्राप्त ए आणि बी उत्तर पाहिलं होतं, तर इथे ए आणि बी कुठेही पर्याय नाही, म्हणून तो काय केलेला बरं, आयोगाने काय केलेला आहे बरं, हॅशटॅग केलेला आहे. तर याच्या मागचं हे कारण आहे. आपल्याला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज तुम्हाला माहिती पाहिजे, 150 वर्ष कंप्लीट होते. येस. पुढचा बघा, पुढचा प्रश्न बघा, डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट कॉर्पोरेशन ऑफ काय इंडिया. तर ही तुम्हाला संस्था आहे बघा, DICGC. तिची जी स्थापना झालेली आहे बघा, ती झालेली 15 जुलै 1900 किती बरं 78 ला. ओके. परंतु जर ऍक्ट जर बघितला तुमचा ऍक्ट कायदा, तर कायदा हा 1900 किती बरं 61 ला, आणि या कायद्याची अंमलबजावणी झालेली आहे 1 जानेवारी 1900 किती बरं 62 ला. लक्षात ठेवा. याचं काम काय नेमकं, त्याचं काम काय आहे का, जे तुम्ही ठेवीदार आहे आपले डिपॉझिट करणारे बँकेमध्ये, तर त्यांच्या पैशाला सुरक्षितता पुरवणे. मग ती कशी, तर ती पुरवली जाते कशाद्वारे बरं, विम्याद्वारे. विमा जसा पीक विमा राहतो, जसा बाकीच्या गोष्टींसाठी विमा असतो, तसं तुमचं डिपॉझिट ते तुम्ही ठेवलेलं आहे, तर त्याच्यासाठी पण काय केलं जातं बरं, सुरक्षितता पुरवण्यासाठी विमा असते. आणि मग ते 5 लाखापर्यंत काहीतरी आहे त्याच्यावाला, तुम्ही एकदा बघून घ्या. ओके. तर त्याच्यासाठी जी संस्था आहे तर ती आहे DICGC. स्थापना 15 जुलै 1900 किती बरं 78 ची आहे. ऍक्ट कधीचा 1900 किती बरं 61. आता त्यांनी प्रश्न विचारला बघा, डिपॉझिट इन्शुरन्स गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कधी अस्तित्वात आली, पण अशी काही स्थापना नाही. मे बी त्यांनी त्यांचं जे होतं कायद्याची अंमलबजावणी जर विचारली असती तर यस, हे उत्तर सापडलं असतं. म्हणून हा प्रश्न झालेला बघा हॅशटॅग. यस. पुढे जाणार आहे बघा आपण. येस, हा प्रश्न कंबाईनला येण्यासारखा बघा. तुम्हाला या वर्षी तुम्हाला कंबाईनला हा प्रश्न येऊ शकतो, कारण जे आपलेवाले बघा मॉनिटरी मौद्रिक धोरणामध्ये अजून एक नवीन साधनाची जी भर पडलेली का, ती तरलता शोषून घेण्यासाठी बघा. तर मग ती पडलेली बघा स्थायी ठेव काय बरं सुविधा. यस, SDF स्थायी ठेव काय बरं सुविधा आहे, तुम्हाला माहित पाहिजे. आणि ही चालू केली आपण बघा एप्रिल 2022 ला. लक्षात, एप्रिल 2022 पासून या साधनांचा वापर केला जातो. काय आहे बघा याचं काम, याचं काम आहे बघा तरलता, पैशाची तरलता काय करून घेणे रे, शोषून घेणे. लक्षात ठेवा, जेणेकरून तुमचीवाली किंमत स्थिर राहू शकते, जास्त किंमत वाढ होणार नाही. जर तुम्हाला किंमत वाढीकडून किंमत घटिक जायचं असेल तर तुम्हाला पैशाची तरलता शोषून घ्यावी लागते, त्याच्यासाठी तुम्हाला हे साधन वापरलं जातं. ओके. तर इथे म्हणजे 2018 मध्ये तर तुमचं हे काय येतं बरं चुकीचं येतं, कारण काय बरं एप्रिल 2022 ला त्याचा वापर केलेला आहे. पुढे बघा काय म्हटलंय का, बँकेच्या सुट्ट्या वगळता आठवड्यातील सर्व दिवस स्थायी ठेव सुविधा उपलब्ध असते. हे पण तुमचं चुकीचं आहे बघा, कारण हे सुट्ट्यांसहित. लक्षात ठेवा, म्हणजे तुमचं सॅटर्डेला सुद्धा उपलब्ध आहे, तुमचा संडेला पण उपलब्ध आहे. नंतर गव्हर्नमेंट हॉलिडे असतात त्या दिवशी सुद्धा काय माहितीये का, ही सुविधा काय बरं उपलब्ध आहे. लक्षात ठेवा. परंतु इथे शब्द वापरलाय बघा सुट्ट्या वगळता, तर बी पण तुमचं स्टेटमेंट काय येतं बरं चुकीचं येतं. तर सुट्ट्यांच्या दिवशी पण तुम्हाला ही फॅसिलिटी अवेलेबल आहे. पुढे काय म्हटलंय का, स्थायी ठेव सुविधा ही लवचिक दर रिव्हर्स रेपो ऐवजी असेल. तर असं पूर्ण डायरेक्ट पूर्णतः हे वाक्य काय असं मला योग्य वाटत नाही. लक्षात ठेवा. तर हे पण तुमचं चुकीचं आहे. तर तिन्ही चुकीची असणारी विधान आहे का, ब क पर्याय तर तुम्हाला कुठेही तुम्हाला सापडत नाही, म्हणून तुम्हाला काय बरं हॅशटॅग. बघा थोडस आता हे कशासाठी, तर हे इमर्जन्सी साठी बघा, 1 डे साठी किंवा ओव्हरनाईट कर्जासाठी, ओव्हरनाईट तरलता शोषून घेण्यासाठी तुम्हाला SDF वापरलं जातं. पण रेपो रेट आणि SDF मध्ये फरक काय ते तुम्हाला कळलं पाहिजे बघा. रेपो व्यवहारामध्ये तुम्हाला काहीतरी गोष्ट काय ठेवावं लागेल बरं, तारण ठेवावं लागते. काय ठेवावं लागते बरं, तारण. परंतु SDF फॅसिलिटी मध्ये तुम्हाला कोणतीही गोष्ट तारण ठेवण्याची आवश्यकता नाही. तर हा डिफरन्स तुम्हाला कळला पाहिजे रेपो व्यवहारामधला आणि स्थायी ठेव सुविधा मधला. इथे तुम्हाला तारणाची आवश्यकता नाही, परंतु रेपो व्यवहारामध्ये काय बरं तारणाची आवश्यकता असते. ओके. उत्तर पाहिजे होतं चुकीचं, तिन्ही चुकीचे विधान पाहिजे होते, परंतु तिन्ही चुकीचं तुम्हाला पुढे सापडत नाही. म्हणून 73 नंबरचा प्रश्न काय केलेला बरं हॅशटॅग केलेला आहे. याचा जो दर असतो बघा, तुम्हाला जर कधी विचारलं SDF चा, तर हा तुमचा वाला रेपो रेट पेक्षा थोडासा काय असतो माहितीये का, कमी असतो. ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. येस. पुढे जाणार आहे बघा आपण. लिंग असमानता निर्देशांकाच्या बाबतीमध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो, तर यस याच्यामध्ये प्रजनन स्वास्थ्य, सबलीकरण आणि श्रम काय बरं बाजार आहे. असं तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचा काय बरं पर्याय नाही, अबक नावाचा पर्याय नाही, म्हणून हा प्रश्न झालेला आहे बरं हॅशटॅग. आता तुम्हाला जर विचारलं GII
तर GII मध्ये भारताचा जो क्रमांक आहे तो कितवा आहे बरं? 102वा क्रमांक आहे. सगळ्यात जास्त समानता असणारा देश कोणता आहे? तर समानता असणारा सगळ्यात जास्त कोणता आहे? तुमचा डेन्मार्क. हे तुम्हाला माहिती असणं काय बरं गरजेचं आहे. सगळ्यात म्हणजे पूर्णतः समानता अजून कोणत्याही देशानं प्राप्त केलेली नाही, परंतु जास्त जवळ आहे तो आहे डेन्मार्क. भारताचा क्रमांक आहे कितवा बरं? 102वा क्रमांक. यस, तर तिन्ही तुम्हाला माहित पाहिजे. आताच राज्यसभेला याच्यावरती प्रश्न आला होता. यस, पुढे जाणार आहे बघा. विविध परिमाण दारिद्र्य निर्देशांक MPI मल्टी पॉवर्टी जो इंडेक्स आहे तुमचा मल्टी डायमेन्शनल, तर MPI च्या बाबतीमध्ये तो कुणी मांडलाय? तर यस, तर तुम्हाला माहित पाहिजे बघा, हा जो निर्देशांक आहे हा 2010 पासून मांडला जातो. आणि कोण मांडतं? तर UNDP आणि त्याच्यासोबतची संघटना आहे OPHI, ऑक्सफोर्डची संस्था आहे ती तुमची युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. आणि OPI 2010 पासून करतात. त्याच्या अगोदर 1997 पासून HPI चालू होता. याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये मी टाकलेला ह्युमन पॉवर्टी इंडेक्स तो बंद केला आणि त्याच्या जागी MPI मोजला जातो. तर हे तुम्हाला माहित पाहिजे. बहुआयामी दारिद्र्य भारतामध्ये किती टक्के? आताच्या नवीन रिपोर्ट मध्ये किती टक्के? तर 16.4% आसपास तुम्हाला बहुआयामी दारिद्र्य भारतामध्ये काय बरं सापडतं. जर तुम्ही 1 ते 1 चा विचार जर केला तर 0.0 काहीतरी 69 पॉईंट एवढा काय आपला बरं बहुआयामी दारिद्र्य आहे. तर हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. याच्यामध्ये मग तुम्हाला किती टक्केपेक्षा 33% जास्त दारिद्र्य सापडलं तर त्या देशाला काय म्हणतो आपण? बहुआयामी दारिद्र्य. हे तुम्हाला माहिती असणं काय बरं गरजेचं आहे. ओके, तर हा प्रश्न रद्द केलेला आहे कारण जागतिक बँक, नियोजन मंडळ किंवा मानव विकास अहवालामध्ये तो रिपोर्ट येतो, परंतु तिथे UNDP पाहिजे होतं. हे पण नाही, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा पण काही संबंध नाही. येस, पुढे बघणार आहे बघा आपण. पुन्हा तोच प्रश्न विचारलाय का UNDPच्या 2011च्या अहवालामध्ये, तर कोणत्या देशाचे मापन खालीलपैकी देशांसाठी केलं आहे? तर याच्या बाबतीमध्ये पण तुम्हाला आता सगळ्या देशांच्या बाबतीत जर मापन केलं तर वरीलपैकी सर्व पर्याय पाहिजे होता, परंतु तो वरीलपैकी सर्व पर्याय कुठे नाही म्हणून तो काय झालेला आहे बरं? हॅशटॅग झालेला आहे. यस, पुढे बघणार बघा. लोकसंख्या संक्रमण सिद्धांत तुम्हाला माहित पाहिजे. तुम्हाला थॉमस माल्थसचा तो सिद्धांत आहे. यस, तर याच्यावरती भरपूर आयोगाचा कधी कधी खूप म्हणजे विचारू शकतात. 1798 ला त्यानं हा सिद्धांत मांडला होता. थॉमस कोण बरं? माल्थसनं. आणि त्यानं सांगितलं होतं बघा की जर लोकसंख्या भूमितीय श्रेणीनं म्हणजे काय माहितीये का? 2, 4, 8, 16 नंतर काय रे 32 नंतर काय रे 64. तर अन्नधान्य हे गणितीय श्रेणीनं म्हणजे काय माहितीये का? 2, 4, 6, 8 आणि काय 10, 12 या पटीनं वाढत जाईल. याला म्हणतो कोणता सिद्धांत आपण बरं? लोकसंख्या संक्रमण. आणि काय म्हटलं बघा, लोकसंख्या अधिक गतीने वाढते त्यामुळे अन्नधान्य उत्पादन वाढते. तर याचं काही लॉजिक लागत नाही, लक्षात ठेवा. उलट काय व्हायला पाहिजे? कमी. तर मग तुमचं चुकीचं आहे बघा. लोकसंख्येचे संक्रमण होते त्यामुळे अन्नधान्याचे उत्पादन कमी होते, याचं पण काही लॉजिक लागत नाही. सी तुमचं बरोबर आहे. ओके, आणि काही पुस्तकांमध्ये असं पण म्हटलेलं आहे का लोकसंख्या दर हा 25 वर्षांनी काय होतं बरं? दुप्पट होतो याच्या सिद्धांतानुसार. म्हणून याचं जे उत्तर पाहिजे होतं ते पाहिजे होतं बघा सी आणि काय पाहिलं होतं बरं? डी. परंतु तसा तुमच्याकडे कोणत्या प्रकारचं ऑप्शन नाही. तर तुम्हाला थॉमस माल्थस जर कधी प्रश्न विचारला तर हे 2 स्टेटमेंट तुम्हाला लक्षात ठेवायचे की लोकसंख्या भूमितीय श्रेणीनं आणि अन्नधान्य उत्पादन कोणत्या श्रेणीनं बरं? गणितीय श्रेणीनं. असं जर होत राहिलं तर लोकसंख्या खूप वाढत जाईल आणि लोक हे काही दिवसानंतर काही वर्षानंतर तुम्हाला काय भेटणार नाही बरं? अन्नधान्य भेटणार नाही, कारण ते 2, 4, 6च्या पटीमध्ये वाढतं. यस, थॉमस माल्थसचा सिद्धांत तुम्हाला माहिती पाहिजे. पुढचं बघा एकदम सिंपल आहे. 2000चं लोकसंख्या धोरण तुम्हाला या वर्षी पण IMP ग्रुप बी ला, तर त्याच्यामुळे आता मी याच्यावर डिस्कस केलंच नाही, ऑलरेडी खूप वेळा डिस्कस केलेलं आहे. तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे तुमचं वालं लघु सिद्धांत आहे तुमच्या, लघु धोरण, मध्यम आणि काय दीर्घ उद्दिष्ट आहे. तर दीर्घ उद्दिष्ट आहे लोकसंख्या स्थिर करण्याचं. तर लक्षात ठेवायचं 2000 किती माहितीये का? 45. आता 2047 ला लोकांच्या चर्चेमध्ये राहतो, सिली मिस्टेक होऊ शकते. प्रत्येकाला वाटेल का 2047 आहे का? 2047 नाही, तर किती वर्ष बरं? 2045. बाकीचं तुम्हाला थोडंसं करून जायचंय का 2010 पर्यंत कोणती उद्दिष्ट अचीव करायची होती. जसं बाल मृत्यू दर होता तर तो तुम्हाला आणायचा होता बघा 30, तर 1000 याच्यामध्ये 30 पर्यंत आणायचा होता. माता मृत्यू दर तुम्हाला आणायचा होता बघा 100 पर्यंत आणायचा होता. 1 लाख लोकसंख्ये मागे, लक्षात ठेवा 1 लाख म्हणजे माता यांच्या मागे, तो 100 पर्यंत आणायचा होता. किती पर्यंत उद्दिष्ट करायचे तुम्हाला? 2000 किती पर्यंत? 10 पर्यंत. प्राथमिक शिक्षण असेल तुमचं, प्राथमिक शिक्षण हे तुम्हाला सक्तीचं करायचं होतं.
आणि ते पुढे केलं पण आहे आपण RTI ऍक्ट नुसार राईट टू एज्युकेशन. तर या गोष्टी 2010 पर्यंत कोणत्या गोष्टी अचीव्ह करायच्या होत्या ते पण एकदा तुम्ही बघून जा. बाकीचे लोकसंख्येचे टप्पे ते पण टप्पे बघून जा तुमचा आला. पहिला टप्पा आहे, त्याच्यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर काय राहतो बरं जास्त. दुसरा टप्पा आहे, तिसरा. भारत कोणत्या टप्प्यात आढळतो तर तिसऱ्या टप्प्यामध्ये आढळतो, हे पण तुम्हाला माहित पाहिजे. चौथ्या टप्प्यात कोण आढळतं, शेवटच्या 5व्या टप्प्यामध्ये कोण आढळतं, 5व्या टप्प्यामध्ये आढळणारा देश आहे कोणता रे, जपान. ओके, तर जपानला आता म्हाताऱ्यांचा देश असं काय जातं म्हटलं जातं, कारण तिकडे युवाच कुणी राहिलेलं नाही. येस, पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न मगाशी आपण बघितलेला आहे, त्याचं उत्तर अ क पाहिलं होतं. कारण 35 जिल्ह्यांमध्ये डीबीटी योजना चालू केली होती. किती जिल्ह्यांमध्ये केली होती, 43 जिल्ह्यांमध्ये. तर यस, नंतर बघा खालीलपैकी हा शेवटचा प्रश्न आहे तुमचा आला बघा. केंद्र पुरस्कृत खालीलपैकी कोणत्या योजना आहे, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, शालेय कार्यक्रम, जननी सुरक्षा योजना, कुटुंब काय बरं कल्याण. तर बघा हा प्रश्न जो 81 नंबरचा हा मी तुमच्यासाठी सोडतोय. तुम्ही याच्यावरती तुम्हाला इम्पॉर्टंट आहे बघा, जननी सुरक्षा योजना खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही काय करायचं, फक्त तुम्ही याचं केंद्र पुरस्कृत आहे का राज्य पुरस्कृत आहे आणि याची स्थापना कधी झाली या योजनेची, किंवा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कधीच हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, किंवा कुटुंब कल्याण कार्यक्रम. एकदा हा तुमच्यासाठी प्रश्न सोडतो. अशा प्रकारे बघा आपण टोटल 81 प्रश्न जे आयोगाने इकॉनॉमीचे 2025 पर्यंत काय केले बरं, हॅशटॅग केले. का बरं हॅशटॅग केले, आणि त्याच्यापासून 2000 आपल्या येणाऱ्या कंबाईन साठी, ती तुमची आत्ताची होणारी कंबाईन असेल किंवा पुढची 2026 ची कंबाईन असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतो, किंवा या हॅशटॅग प्रश्नातून तुम्हाला एक गोष्ट समजत असेल इकॉनॉमी मध्ये नेमका प्रश्न कुठे चुकवला जातोय. बरेच वेळेस तुमचे वाले बरं संख्यामध्ये किंवा तुमचे इयर्स मध्ये काय केले जाते बरं चुकवले जातात. तर यस, अशाच प्रकारे आपण पुढे इकॉनॉमिकची सिरीज कंटिन्यू ठेवू. जर पुढे जाऊ आपण व्हिडिओ घेऊन येऊ, त्यावेळेस आपण परकीय व्यापारावरती जेवढे पण आयोगाने प्रश्न विचारले आतापर्यंत, किंवा आता पुढे काय प्रश्न विचारतील, तर परकीय व्यापारावरती आपण काय करू बरं व्हिडिओ बनवू. यस, तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच युट्यूब चॅनलला कर्मयोगीला काय करा बरं, सबस्क्राईब करा, आणि काय करा बरं युट्यूब चॅनल आपला फॉलो करा. यस, धन्यवाद.